प्राथमिक शाळांच्या शिक्षिका कुणाला फारसं व्हायचं नसतं. माझ्यासारख्या शिक्षिकेला तेवढं इनफ नाही. IT इंजिनियर होईल, IIT होईल, MBBS होईल, डॉक्टर होईल, वकील होईल, काय जे असेल. मग सर्वच असे झाले. ऐ पा वा क. ऐ म्हणजे ऐकणे, पा म्हणजे पाहणे, वा म्हणजे वाचणे आणि शेवटी क म्हणजे ज्यांनी झेडपी शाळेत शिक्षण घेतलं त्यांनी त्यांना एवढं भक्कम आणि मजबूत बनवलं. ती मुलं त्यांच्या मुलांसाठी लाखाची फी भरतील. तुम्हाला जिल्हा परिषदेकडून मदत मिळत नाही. एक असिस्टंट टीचर ठेवली, तिला मी माझ्या कमाईतलं मेहनताना देते. ह्या गाव हादरून गेलं. बापरे, मॅडम शाळेत यायला लागले रात्री. पण हॅलो मॅडम, मी शिक्षण मंत्री दादा. ओ बापरे, दादासाहेब भुसे बोलतायत आणि मला भीती. ज्यांना दुपारचं जेवण सुद्धा सरकारतर्फे दिलं जातं आणि त्यामुळे पटसंख्येवर काही परिणाम होतो. दावत येतात. हे सगळं करायची सुरुवात कधी झाली? माझा संदेश काय म्हटला माहिती, त्याच्या घरात लाईट नाही. मॅडम मला मिसाईल. जिल्हा परिषदेच्या शाळा काही वर्षांनी बंदच होण्याच्या मार्गावर. भीती वाटते मॅडम या शब्दाची पण. तर आजचा हा भाग तुमच्यापर्यंत घेऊन आले आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, ज्यांची 30 वर्षांची विश्वासार्ह परंपरा आहे. आणि बर्वा स्किन थेरपी आपले स्पॉन्सर आहेत. तुमच्यासाठी ते त्यांनी खास एक गिफ्ट पाठवलं आहे. म्हणजे तुम्ही शाळेत जाताना सुद्धा सकाळी यूज करू शकतो. अगदीच करू शकता. कारण तुमचा कोरडा भाग आहे ना, त्या भागात जरा हवा तशी कोरडी असते ना, तर हे त्यांच्याकडनं तुमच्यासाठी त्यांनी दिलेलं गिफ्ट आहे. ओके, हे जरूर वापरा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही कॉस्मेटिक्स सगळी आपल्याकडे तयार झालेली असतात. हे काहीही परदेशी नाही. आणि कामाक्षी बर्वे ह्याच्या उद्योजिका आहेत, त्यांनी हे बनवलेले आहे. तर आपली एक मराठी मैत्रीण हे करते, हा व्यवसाय करते. छानच, मस्त. त्यामुळे जरूर वापरा. नमस्कार, आर पार वुमन की बातमध्ये मी मुग्धा गोडबोले पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. असं म्हटलं जातं की कुठल्याही देशाचा विकास हा त्या देशात तांत्रिक प्रगती किती झाली आहे, किंवा त्याच्यामध्ये दळणवळणाचे मार्ग किती सुधारले आहेत, किंवा बिल्डिंग्स किती मोठ्या उभ्या राहिल्या आहेत, ह्यावर नाही ठरत. त्या देशातलं प्राथमिक शिक्षण किती चांगल्या पद्धतीने दिलं जातं, त्याचा दर्जा काय आहे, त्यावर त्या देशाचा विकास ठरतो असं म्हणतात. आपल्या देशात जळगावसारख्या एका जिल्ह्यामध्ये पाथरी गावात गेली 8 वर्ष आणि त्याच्या आधी आत्तापर्यंत 31 वर्ष हे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतून सातत्याने फार वेगळ्या पद्धतीने देणाऱ्या एक शिक्षिका आज आपल्याकडे आल्या आहेत. आणि आपल्या वुमन की बात या सेगमेंटमध्ये आजपर्यंत आपण हा विषय कधीही हाताळलेला नाही आहे. त्यामुळे मला फार आनंद होतो आहे आणि मी अतिशय आनंदाने आणि मानाने स्वागत करते बाई उज्ज्वला वाडेकर यांचं. उज्ज्वला ताई, तुमचं मनापासून स्वागत. मी पटकन बाई म्हणाले कारण तुम्हाला वर्गातली मुलं बाई म्हणत असतील. आणि बाई किंवा शिक्षिका हा एक फार जिव्हाळ्याचा आणि आयुष्यातला एक फार महत्त्वाचा घटक असतो. म्हणून मी तुम्हाला बाई म्हणाले. आणि हे असे वेगवेगळे विषय तुम्हाला ऐकायचे असतील तर आरपार वुमन की बातला या सेगमेंटला आणि आरपार या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्ही बघता आमचे इंटरव्ह्यूज, ऐकता, हे पॉडकास्ट तुम्हाला आवडतं असं आम्हाला कळतं. पण ते एक सबस्क्राईबचं बटन खाली असतं, ते फक्त तुम्ही दाबत नाही. ते का ते आम्हाला कळत नाही, तर तेही करा. आम्हाला त्यातून खूप जास्त आनंद मिळेल. तर आपण गप्पा सुरू करूया. ओके. बाई, मला सांगा, जळगाव सारखा भाग म्हणजे खानदेशातला, पूर्व खानदेश त्याला म्हणायचे, आणि कोरडवाहू जमीन आणि एक प्रकारे थोडा दुष्काळी भाग असं आपण म्हणूया, ह्या भागात 31 वर्षांपूर्वी तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवायला लागलात. त्यानंतर तुम्ही तुमची शिक्षणाची पद्धत थोडीशी बदललीत. मुलांना शिकवण्याची तुम्ही भिंतीबाहेरची शाळा सुरू केलीत. तर या सगळ्याच्या मागे प्रेरणा काय? म्हणजे तुम्हाला मुळात असं का वाटलं की अशा पद्धतीने आपण मुलांना शिक्षण देऊया? यासाठी तुमचं बालपण, तुमचा परिसर, तुमचं शिक्षण, या सगळ्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. ओके. नमस्कार. आरपार सदाबहार. हे नवीन आहे. सदाबहारच्या सर्व श्रोत्यांना, चाहत्यांना माझा नमस्कार. मी 5/7/95 कामावर रुजू झाले. वय वर्ष अवघं 20 वर्ष. पण माझं बॅकग्राऊंड असं होतं की माझी आई, माझी आजी, मॅटर्नल आजी आणि आम्ही तिघींनी एकाच DED कॉलेजमध्ये अध्यापिका विद्यालय जळगाव येथे DED केलेलं आहे. म्हणजे जे प्राध्यापक आजीला शेवटची 6 महिने होती
तीच प्राध्यापक मंडळी मला सुरुवातीची 6 महिने होती. मी माझ्या आजींना, माझ्या आईला शिकवताना पाहिलेलं आहे. माझ्या आजोबांनी माझं गणित घेतलेलं आहे. त्यांची शिकवण्याची मेथड, जा दगड घेऊन ये, जा बिया काढून आण, जा पान उचलून आण, आणि त्याच्यावरून त्यांची शिकवण्याची पद्धत ती माझ्या रक्तातच बिंबलेली आहे. मी माझ्या वडिलांच्या वर्गात इयत्ता 1ली ते 4थी होते. हो, म्हणजे ते शिकवत असताना तुम्ही विद्यार्थिनी म्हणून. Yes. तर माझ्या वडिलांची शिकवण्याची पद्धत, माझ्या वडिलांचा इयत्ता 1लीमध्ये असताना वर्ग करण्याची हातोडी, म्हणजे वर्ग तयार करण्याची जी हातोटी होती ती अतिशय उत्तम होती. माझ्या वडिलांना मुख्याध्यापक फक्त 1लीचाच वर्ग द्यायचे दरवर्षी. 1ली पास झाला तो वर्ग, दुसऱ्यांनी घ्यायचा, पण पुन्हा नवीन येणारी 1ली यांनीच घडवायची. हा त्यांचा पायंडा होता. अशा पद्धतीने तर त्यांच्या काही ट्रिक्स, क्लिप्स, त्यांच्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी अनुभवल्या आहेत, न्याहाळल्या आहेत, पाहिल्या आहेत, आणि ते मला असं शिकवावं नाही लागलं किंवा शिकावं पण नाही लागलं. ते रुजलं गेलं माझ्यामध्ये, आणि अशा पद्धतीने माझं शिक्षण सुरू झालं. मी पहूर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव येथे माझं जन्म झाला आहे. जन्म ती इयत्ता 7वी असं माझं शिक्षण तिथेच झालं आहे, आईबाबांच्या आणि शिक्षकांच्या निगराणीमध्ये. तदनंतर मी हायस्कूलमध्ये आले. नंदिनीबाई म्हणून आमच्याकडे खूप छान शाळा आहे, त्यामध्ये माझ्या वडिलांनी माझं तिथं शिक्षण पूर्ण केलं पुढे. म्हणजे मी झेडपीची विद्यार्थिनी. काहीच नाही, माझ्या वेळेस 10वी D.Ed होतं. अच्छा. हां, म्हणजे 10वी 12वी ते माझ्यानंतर 2 वर्षांनी झालं. अजून मी फक्त 10वी D.Ed असलेली विद्यार्थिनी, आणि नंतर शिक्षण घेतलं तो भाग वेगळा, ते करत राहिले. फक्त खरं मी 10वी D.Ed झाले आणि जॉबला लागले. तर शिक्षकी पेशा माझा आवडता पेशा. मी तो स्वीकारला, म्हणजे मी आवडीने स्वीकारलेला आहे. मला आईबाबांनी म्हटलं म्हणून किंवा कोणी म्हणतं म्हणून लवकर जॉब लागतो, लवकर म्हणजे आपण पैसा कमवायला लागतो, या उद्देशाने तो स्वीकारलेलाच नाही. तर माझी ती आवड होतं, पॅशन होतं की मी शिक्षिका होणार. कारण मी आईला बघितलेलं शिकवताना, मी आजींना बघितलेलं शिकवताना, मी बाबांना बघितलेलं. हे माझ्या म्हणजे मी या सगळ्या बाबींनी भारावून गेलेले होते खरं तर. पण बाई मला सांगा की तुमची आजी शिकवायची, म्हणजे खरं तर त्या काळात तसंही मुलींचं शिक्षण कमी होतं, पण तरी त्या शिकवायला, म्हणजे त्या स्वतः शिकल्या, त्या शिकवायला लागल्या, ते तुमच्यावर संस्कार झाले तुम्ही म्हणताय. म्हणजे आजी गावात 4थी पर्यंत शिकली, पण 4थी ते 7वी त्या काळामध्ये माझी आजी जवळजवळ 15 किलोमीटर अपडाऊन करायची. बघा तो काळ कुठला असेल. म्हणजे सावित्रीमाई नंतरचा थोड्याच दिवसातला हा काळ आहे, आणि खरं शिक्षण तिथे रुजलं. सावित्रीमाई तिथे सक्सेस झाल्या. म्हणजे मला ना, मी शिक्षिका आहे किंवा काय नाव झालं असेल नसेल तो विषय वेगळा, पण मला अभिमान तर हा वाटतो की मी काय नवल करते. माझ्या घरात 2 पिढ्या आधी ह्याच पेशा स्वीकारलाय सगळ्यांनी. म्हणजे तिथं मला असं वाटतं की आपण खूप काही वेगळं नाही करत आहे, जे आहे तेच करतोय. फक्त मी ते खूप मनापासून करते. कारण की रोज पहाटे जर उठायचं म्हटलं ना, तर माझ्या डोक्यात असतं सकाळी चला शाळेत जायचंय. रिअली मी उठली म्हणजे माझ्या डोक्यात तेच असतं की कशासाठी उठायचं, तर शाळेत जायचंय. मग त्यामुळे मी भराभर आटोपणार आणि शाळेत जाण्याची ओढ. माझा शाळेत जाण्याची वेळ ठरलेली नाही, शाळेतून येण्याची पण वेळ ठरलेली नाही. अशा पद्धतीने माझं शिक्षण सुरू आहे, आणि मला तेच खूप करायला आवडतं. मला ही जी मुलं आहेत, ही मुलं म्हणजे मुलांना समवेत राहायला, ती मुलं माझी समजून राहायला, आणि या चैतन्याच्या फुलांमध्ये रममाण व्हायला मला खूप खूप आवडतं. वा. पाथरी या गावामध्ये आत्ता तुम्ही गेली 8 वर्ष जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवताय. त्याआधी सुद्धा तुम्ही त्याच भागातल्या शाळांमध्ये शिकवत होतात. मला त्या भागातल्या शाळांविषयी एकूण सांगा ना. एकतर जिल्हा परिषदेच्या शाळा, आणि तिथे सुद्धा आता प्रायव्हेट स्कूल्स ज्याला म्हणतात, खाजगी शाळा, ह्या आहेत, सुरू झाल्या आहेत का? आहेत. आणि मग जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अजूनही मुलं येतात, पालक त्यांना घालतात. मला जरा ह्याच्याविषयी सांगा ना. तालुका जामनेर पहूरला मी ज्या शाळेत इयत्ता 7वी पर्यंत शिकले ना, त्याच शाळेत अवघ्या 6 वर्षांनी मी तिथे शिक्षिका म्हणून हजर झाली. पहिली गोष्ट तर म्हणजे जेव्हा की माझं शिक्षक बोर्डवर माझं नावही नव्हतं, आणि माझी 1 महिन्यातच ट्रान्सफर करण्यात आली, तर
मला काही शिक्षक म्हटले की पोरगी आली आणि पोरीचं नाव पण अजून शिक्षकांच्या यादीत नाहीये, तोपर्यंत निघाली. तर बाकी 2 शिक्षक मला म्हटले, तिच्या नावाची काय गरज आहे म्हणे, ते काय कायमचं बोर्ड ऑनर करून गेली आहे. तर ते असं होतं की मी इयत्ता 4थी शिष्यवृत्ती एक्झाम आणि इयत्ता 7वी शिष्यवृत्ती एक्झाममध्ये आमच्या जामनेर तालुक्यातून दोघं वेळेस पहिले आलेले होते. हो आणि ती नावं माझी त्या शाळेच्या बोर्डवर नाही का लिहिलेली असतात, हो. उत्कृष्ट विद्यार्थ्यांची, यशस्वी विद्यार्थ्यांची नावं, त्यात माझं नाव लिहिलं गेलेलं होतं. तिथून मी निघाले, माझी ट्रान्सफर करण्यात आली याला शिरसोली तालुका जळगाव इथे. तर तिथे 2 गावं आहेत. 2 गावात, दोघंही गावात माझी साधारण 9-9 वर्ष सर्व्हिस झाली. तर माझी जी सुरुवातीची शाळा होती कन्या शाळा. खरंच आहे, तुमचा प्रश्न अगदी मनाला भावला, कारण की मी ज्यावेळेस सुरुवातीला तिथे हजर झाले त्यावेळेस मी असिस्टंट नंबर 24वी होती. माझ्या शाळेत त्यावेळेस 24 शिक्षक होते. शाळेचा एकदम बडेजावपणा, एकदम म्हणजे तिला श्रीमंती होती त्या शाळेला. विद्यार्थ्यांची श्रीमंती, बिल्डिंगची श्रीमंती, नंतर बाकी सर्वच गोष्टी अशा घवघवीत होत्या. तिथे कसं काम करायला उत्साह वाटायचा. म्हणजे आमच्याकडे एक दप्तर असतं मेळापत्रक म्हणून, ते दप्तर भरण्याचं काम माझ्याकडे जेव्हा 3 वर्ष आलं तेव्हा मला चक्क शाळा सुटल्यानंतर फक्त ते दप्तर भरण्यासाठी जवळजवळ अर्धा पाऊण तास द्यावा लागायचा, कारण पट होता 750. एवढी मुलं वर्गात शाळेत होती आणि एक वर्गात सुद्धा 60-70च्या वरच विद्यार्थी होते. 3-3 तुकड्या त्या शाळेला होत्या. म्हणजे मी म्हटली ना, श्रीमंतीच आहे ती एक प्रकारची. आणि मग कालांतराने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या. मग तिथल्या त्या विद्यार्थ्यांचा पोशाख, त्यांचा बो, टाय, पप्पा स्कूल बॅग धरतायत, आई वॉटर बॅग धरते, त्यांचे ते सॉक्स, ते लेकरू ना, ते गोडच असतं ना. आणि इतकी सुंदर तयारी कराल तर ते अधिक गोड दिसेल. मग त्याच्यामुळे आईवडिलांना वाटणारा, त्यांच्याबद्दलचा होणारा प्राऊड फील होणारा भाग तो एक वेगळा. आणि अशा सगळ्यांमध्ये त्या इंग्लिश माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या. तिकडे कल वाढत गेला. पण तो किती यशस्वी होईल अजून मला माहित नाही, कारण की अजून असं खूप सगळ्या क्षेत्रात इंग्रजी माध्यमाची मुलं अजून पोहोचली पण नाही आहेत. आता जज झाले, वेगवेगळ्या ऑफिसर झाले, क्लास 1 ऑफिसर वगैरे, आर्मी नेव्हीची मंडळी झाली, सगळे जिल्हा परिषदेचेच विद्यार्थी आहेत अजून तरी. तर जिल्हा परिषदच्या शाळेत एक असतं की आम्हा लोकांना वारंवार ट्रेनिंग मिळत असतं. आमची अध्यापन पद्धती, आम्ही कसं शिकवावं ही आमची अध्यापन पद्धती ठरलेली आहे. त्याच्यासाठी आम्ही 2-2, 3-3 वर्षाचे कोर्स केलेले असतात. त्याच्यामुळे ते आम्हाला अवगत झालेलं असतं की काय आहे नेमकं. त्याच्या आम्ही एक्झाम्स दिलेल्या असतात. अजूनही आमच्या एक्झाम सुटलेल्या नाही आहेत. आम्हाला एक्झाम द्याव्याच लागतायत. हो, आम्हाला शिक्षकांना TET वगैरे आत्ता पण सुरू आहे. तर हे सर्व सुरू असताना आम्हाला त्या शाळेत खूप म्हणजे छान चालू होतं सगळं काही. पण हा एक भाग आला की इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या. खरं तर मला त्या शाळांना काय म्हणायचं नाही, काही त्यांना नावं नाही पाडायची, पण एक सुशिक्षित, वेल ट्रेंड शिक्षक इथं असताना आणि तिथे फक्त 10वी-12वी झालेल्या मुली किंवा DED BED वगैरे असं काही नसतं, लहान वर्गांना तर अजिबात नसतात. असं असताना तिकडे ओढ घेणं, आणि जी खरं म्हणजे झेडपी शाळा एवढी श्रीमंत आहे ना की ज्यांनी झेडपी शाळेत शिक्षण घेतलं त्यांनी त्यांना एवढं भक्कम आणि मजबूत बनवलं की ती मुलं त्यांच्या मुलांसाठी लाखाची फी भरतील. करेक्ट, अगदी बरोबर आहे. आणि म्हणजे रोपटं बी रुजवण्याचा कार्यक्रम, त्याला पाणी घालण्याचा कार्यक्रम, त्या अंकुराला असं हळूवार जपण्याचा कार्यक्रम झेडपीने करावा, आम्हा शिक्षकांनी करावा. आणि मग त्याचं रोपटं झाल्यानंतर, त्याला फुलं आल्यानंतर, त्याला बहार आल्यानंतर ती आंबे चाखून दुसऱ्यांनी खावीत. हो की नाही? आणि काय सांगू का बाई, म्हणजे आता माझी पिढी किंवा माझ्या पिढीतले बरेच जण, मी स्वतः, माझ्या घरातले सगळे, माझा नवरा, आम्ही सगळे मराठी माध्यमांच्या शाळांमधून आणि साध्या शाळांमधनं शिकलेले होत. माझ्या मैत्रिणींविषयी सांगायचं झालं तर सगळ्या परदेशांमध्ये कोणी एका परदेशातल्या राज्याच्या काय म्हणतात त्याला, रोड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमधली हेड, कोणी बिल गेट्सच्या ऑफिसमध्ये मोठा जॉब करते, कोणी परदेशामध्ये स्वतःचे व्यवसाय सुरू केलेत. सांगायचा मुद्दा हा की मराठी माध्यमांच्या शाळा, साध्या शाळांमध्ये शिकून आमचं कुणाचंही काहीही नुकसान झालं नाही. माझा नवरा कॉर्पोरेट कंपनीजमध्ये वर्षानुवर्ष जॉब करतोय.
त्याचं जर इंग्लिश आपण बोलणं ऐकलं तर विश्वास बसणार नाही की हा मुलगा एकेकाळी पूर्ण शुद्ध मराठी भाषेत शिकलेला आहे. त्यामुळे त्यांनी खरं तर काही फरक पडत नाही. तुम्ही म्हणताय ते वातावरण कधीतरी पुण्यातही यायला लागलं होतं की खरं तर आम्ही सगळे मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये होतो, पण हळूहळू पुढची पिढी इंग्रजी माध्यमात जास्त जायला लागली. तर ते तुम्ही म्हणताय तसं थोडंसं घडायला लागलं. बरोबर. बघ आता तुम्हीच म्हणतायत की आम्ही सर्व, माझ्या मैत्रिणी, माझे मिस्टर चांगल्या मोठमोठ्या पदांवर आहोत, फ्लुएंट इंग्लिश बोलतोय, सुंदर प्रोनाऊन्सिएशन सहित, ओके नाही, आणि जे की एका काळात मराठी शाळेत शिकलेले आहेत, मराठी शिकत होतो. मग आपण मातीतलेच लोक आहोत. आपण आपली मातृभाषा आधी अवगत केली पाहिजे. आपण मातृभाषेतून शिक्षण घेतलं तर वाईट काहीच नाही आहे. कारण की बघा, 10वी नंतर सगळ्यांना जायचं कुठं असतं, शक्यतोवर 11वी सायन्सलाच. मग 10वी मराठी माध्यमातून झालेली मुलं तिथेच जाणार आहेत, आणि इंग्लिश माध्यमातून झालेली मुलं शेवटी 11वी सायन्सच घेणार आहेत. बाकी शाखा घेतील तो विषय वेगळा, पण एक बघूया फक्त आपण. मग ही मुलं कमी पडतात कुठं? त्यात पण पुढच्या लेवलचं जे शिक्षण असतं किंवा त्यात पण टॉप वगैरे जे करतात ते इंग्रजीच माध्यमाचे मुलं असतात. असं होतं का काही की इंग्रजीच माध्यमाचे मुलं असतात? त्यात मराठी माध्यमाची मुलं असतात. कारण परवाला एक माझ्या वर्गातला रिझल्ट आला, मी सांगते. कितवीचा? माझ्याकडे आता सेकंडचा क्लास आहे. मी माझ्या वर्गातल्या मुलांना 4 कॉम्पिटिटिव्ह एक्झामला बसवलंय. बर. तर त्यातल्या MTS नावाच्या एक्झामचा रिझल्ट आला, महाराष्ट्र टॅलेंट सर्च नावाच्या एक्झामचा. माझ्याकडे एक लिस्ट आली आणि मला फोन आला की मॅडम रिझल्ट पाठवला, तुम्ही बघत नाहीयेत. म्हटलं बघितलं असतं घरी गेल्यावर. तर मी ओपन केलं आणि बघितलं, 35 मुलांची यादी आहे. म्हणजे ती खरं 10च मुलांची यादी आहे, पण सारखी नंबर असल्यामुळे ते 35 झाले. तर माझ्या वर्गातला एक रघुवीर नावाचा एक मुलगा आहे. तो मुलगा सेंटरमधून 12वा आहे आणि तो स्टेटमधून 22वा आहे. बर. मग मी यादी बघितली तर त्या यादीमध्ये सर्व मुलं सेंट टेरेसा कॉन्व्हेंट स्कूल, जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल, रुस्तमजी कॉन्व्हेंट स्कूल, गुरुवर्य परशुराम कॉन्व्हेंट स्कूल, आणि फक्त त्या 22 म्हणजे याचा 22वा नंबर आहे, पण त्या 35 मुलांच्या रांगेमध्ये झेडपी स्कूल प्रायमरी विद्यालय पाथरी एकच नाव होतं फक्त. पण याचं काय कारण असावं मग, काय वाटतं तुम्हाला? कारण काय नाही, झगमगाट आहे. त्याचा रिझल्ट अजून पुढे काय असेल अजून माहीत नाही. सगळ्यांना काय वाटतं काय नाही, आणि एक कमीपणा वाटतो झेडपी शाळेत पाठवण्याचा. आता तिकडे मॅडम इन्फ्रास्ट्रक्चर, त्या शाळेच्या बिल्डिंग बघून पालक मुलांना शाळेत टाकतायत. मोठी शाळा आहे, आणि मोठी कशाने? तिथे ज्ञान जास्त होतंय, तिथे टीचिंग एड्स जास्त आहे, तिथे वेगवेगळ्या कलागुण शिकवले जातात त्याने मोठी आहे, की विविध काहीतरी तुमच्या मुलांना काहीतरी पारंगत करणार आहेत त्याने मोठी आहे, का बिल्डिंगच मोठी आहे? लोक बिल्डिंग बघून शाळेत नावं घालायला लागलेत मुलांची. मग मला सांगा, एवढं काही सुरू असताना पण त्या 10 मुलांच्या लिस्टमध्ये झेडपीचा मुलगा चमकतोच की नाही? मग याच्यासाठी म्हणजे पालक, शिक्षक आणि विद्यार्थी आणि हा अवघा समाज सगळेच जबाबदार आहेत खरं तर. मग मला म्हणायचं की हा एक जर रघुवीर तसा येऊ शकतोय तर असे भरपूर तिथे वीर होऊ शकतात. पण सर्व शिक्षकांनी तसे प्रयत्न केले पाहिजेत. पालकांचा शिक्षकांना पाठिंबा असायला पाहिजे. विद्यार्थ्यांचं काही म्हणणं नसतं, त्यांना काय कळत नाही कुठल्या शाळेत घालायचं, ते सगळं पालकांवर डिपेंड असतं. आणि मी तर म्हणेल, पालकांना जर झेडपीच्या शाळेतून रिझल्ट मिळालेत तर हे सगळं थांबू शकतं. झालं असेल काय पालट ठीक आहे, पण आजही आपण तो थांबवू शकतो, कारण पालकांना हवेत रिझल्ट. आजही माझ्याकडे 50 मुलांची लिस्ट आहे की मॅडम कॉन्व्हेंटला मुलगा जातो, तुमच्या शाळेत टाकून घ्याल का आता? किंवा असं हो सत्यस्थिती आहे, किंवा मॅडम तुमच्या वर्गात बसू द्याल का? बाबा माझ्याकडे दुसरीचा वर्ग आहे, दुसरीत तुमचा मुलगा आज असेल तो आज शिफ्ट करा किंवा येत्या नवीन वर्षापासून शिफ्ट करा. पण नुसतंच माझ्या वर्गात नाही तर शाळेत सुद्धा येणाऱ्यांची प्रगती वाटते, कारण की कळतंय, दिसतंय की मॅडमचं काहीतरी चालू आहे. खरं तर आता असं वाटायला लागलं की हे जे सुरू आहे ना, तर मी हे खूप आधीपासून सुरू करायला हवं होतं. मी जे आता इन्स्टा सुरू केलंय, वेगवेगळे ते काम तर सुरूच होतं ना, काम थोडी बंद होतं, काम सुरू होतं.
पण मला हे क्षेत्रही माहीत नव्हतं किंवा मीच मागे होती असं काहीतरी म्हणूया. आणि जेव्हा माझ्या मुलांनी मला सांगितलं की आई त्यांनी मोबाईल हाताळला, गेल्याच मेची गोष्ट आहे, आई तू अजूनही असंच शिकवते का? म्हटलं कसं रे? आई हे टेबलवर 24 धान्य आहेत. म्हटलं हां. मग तू हे 24 धान्य आता पण जमा केले? म्हटलं हो हो. हे मग काय करता तुम्ही 24 धान्यांचं मला सांगा. म्हणजे मला ना मॅडम विद्यार्थ्यांना धान्य, हां. कडधान्य, हं. तेलबिया, हं. एकदल आणि द्विदल हं. असं काही शिकवायचं असतं. हं. मग नुसतंच पुस्तकात वाचून हरभरा हा द्विदल असतो. अरे कसला हरभरा? कोणाला ओळखता येतो? आजकाल तर लग्न झालेल्या नवीन मुलींना पण हरभराची डाळ ओळखता येत नाही. हो की नाही? सत्यस्थिती आहे. हां. तूर डाळ आणि चणा डाळ याच्यातला फरक कळत नाही अगदीच, मुलींना. अगदीच. खरंय. हो. मग मी मॅडम आज नव्हे तर मी पार 31 वर्षांपासून प्रत्येक बॅचला माझ्या, प्रत्येक तुकडीला हे सगळं जमा करते. हे सहज होतं. आमच्या ग्रामीण भागात तर अगदी इझिली. तुझ्या घरी काय? तुझ्या घरी काय? चल तू हे घेऊन ये. येताना उद्या तू हे घेऊन ये. नमुना आणायचा असतो ना. बरोबर. ते सगळं दाखवायचं, त्याचे वर्गीकरण करायचं. यात तेल कोण कोण देतोय? तेल देणाऱ्या बिया कोणत्या आहेत? याच्यात कडधान्य कोणती आहेत? यात पिष्टमय पदार्थ कोणते आहेत? यात प्रोटीन देणारे कोणते आहेत? यात द्विदल कोणते आहेत? त्यात एकदल कोणती आहे? किती इझी जातं. त्यांच्याचकडचे नमुने आणायचे आणि त्यांच्याचकडचं घ्यायचं. ते सगळं टेबलावर ठेवलेले सगळे बाऊल 24 प्रकारचे. तर ते त्या दिवशी बरवण्याचं अजून मागचं कारण सांगते. मला माझ्या वर्गामध्ये मुलं हजर राहण्यावर गिफ्ट द्यायचं असतं दर महिन्याला. म्हणजे काय? म्हणजे शाळा सुरू दिवस प्रत्येक महिन्याचे जेवढे असतील, समजा 22-23 काहीतरी येतात 25 पर्यंत, तर तेवढे पूर्णचे पूर्ण दिवस जर तो विद्यार्थी शाळेत हजर असला रोजच्याला, तर मी त्याला गिफ्ट देते. अच्छा. आणि हे तुम्ही देता म्हणजे शाळा नाही, तुम्ही हे मी स्वतः शिक्षक. हां, करते हां, वैयक्तिकपणे. तर हे पार खूप वर्षांपासून सुरू आहे. अजून सांगते की अख्खा वर्षभर येणारे मुलं, वर्षभर गंमत नसते हां, बरं. वर्षभर येणं गंमत नसते. अख्खा वर्षभर येणाऱ्या मुलांना मी 500 रुपयाचं पाकिट देते. त्यांच्या पुढच्या वर्षाच्या वह्या पुस्तकांसाठी ते कामात पडतात. बरोबर वर्ष संपल्यावर त्यांना पुढच्या वर्षासाठी ते कामात पडतात. असं ते गिफ्ट असतं. म्हणजे त्या छोट्या छोट्या मुलांना लग्न, मुंज, आईसोबत डोळ्या जेवणाला जाणं, आईसोबत मामांकडे जाणं, रक्षाबंधनला जाणं. मग जा ना सुट्टीत, सुट्या आहेत. म्हणजे त्यांना एक वळण लावायचं, सुट्यांमध्ये जा. मी त्यांना सांगते, मी अशी केव्हाही निघून जाते का गावाला? मग मी अशी केव्हाही गावाला नाही गेलं तर या वर्गाचं काय होईल? या तुमच्याच मुलांचं काय होईल? मग त्यांना हे महत्त्व पटवून देते पालकांना, म्हणजे माता पालकांना बहुतांश. मग त्यांना हे वळण लागलं मॅडम. आणि माझ्याकडे प्रत्येक बॅचला कमीत कमी 5 ते 8 मुलं असे निघतात की ते अख्खा वर्षभर शाळेत येतात. नॉट अ जोक. वर्षभर शाळेत येणं सोपीच गोष्ट नाही, अजिबात सोपी गोष्ट नाही आहे. मग मी त्या दिवशी असंच ठरवलेलं की आता या महिन्याला मी तुम्हाला एक एक बाऊल देईल. डीमार्टला गेले, एक छान आकर्षक सुंदर बाऊल आणली आणि मला ती वाटायची होती. मी म्हटलं की आता हे वाटूया. माझ्या डोक्यात अरे म्हटलं 24 बाऊल आहेत. या बाऊल वाटल्या गेल्या की आपण ते धान्य कशात जमवायचं पुन्हा? तोच प्रश्न. मग मी लगेचच त्या क्षणी मी ते मुलांकडून ते जमा करून घेतलं आणि ते आधी घेतलं, ते प्रदर्शन भरवलं आणि नंतर बाऊल वाटप केलं वगैरे, वितरित केला, तो विषय वेगळा. आणि तेव्हा ते सगळं दाखवलं. त्याचे काही व्हिडिओज माझ्याकडे होते फक्त. पूर्वीचे ते व्हिडिओ पण नाही मॅडम. आता खरं म्हणजे भरपूर ठिकाणी काम चांगलं करताय म्हणून सन्मान पुरस्कार होत आहेत. ते मला म्हणतात पण, मॅडम तुमचे जुने व्हिडिओज द्या. एक व्हिडिओ नाही माझ्याकडे, एक फोटो नाही माझ्याकडे. तर मुलाने बघितलं, आई तू असंच सुरू आहे. म्हटलं असं म्हणजे असंच करावं लागेल ना बाळा, कसं अजून कसं करेल ना मी. मग तू हे आता दाखवत नाही लोकांना. म्हटलं कसं दाखवू? आणि मी करते हे कसं दाखवू? मला त्यात ओशाळलेलापणा वाटायचा खरं म्हणजे. की अरे मी करते म्हणून का मी दाखवत सुटू काय की मी असं करते, मी असं करते? नाही बाबा, मला नाही जमायचं. आई असं नाही, लोकांना कळू दे, लोकांना तुझ्यापासून प्रेरणा मिळू दे, लोकांना तुझ्यापासून असं उन्मळून उठू दे की अरे यावर वयात करू शकतायत, यांची आता काही वर्ष राहिली रिटायरमेंटची, तर आपणही करूया. नुसतं सांगून काय होणार आहे की सूर्यफुलाच्या बिया, शेंगदाणे, तीळ हे तेल बिया आहेत असं सांगून कसं होईल आई? आणि तू जर प्रत्यक्ष करते ते दाखव ना. बस मॅडम, तोच क्षण जो आहे तो मुलांनी हेरला, टिपला आणि म्हटलं आई असं तू पाठवत जा. म्हटलं मला नाही येणार रे. त्याच्यामध्ये बरोबर अवघे 3 महिने निघून गेले. असं करत करत शेवटी त्यांनीच पुढाकार घेतला आणि सप्टेंबर महिन्यापासून हे सुरू झालेलं आहे सगळं सत्र. आजपर्यंत ते इथपर्यंत येऊन ठेपलंय. मला हे प्रेक्षकांना सांगायला आवडेल की बाईंचं इंस्टाग्राम प्रोफाईल हे अनेक
गाजलेल्या अभिनेत्रींपेक्षा जास्त चांगलं आणि जास्त बघितलं जातं. बरोबर आहे ना? साधारणपणे 1.5 लाख वगैरे त्यांचे फॉलोअर्स असतील आणि त्यामध्ये फक्त त्या शाळेत कसं शिकवतात याचे व्हिडिओज असतात. आणि मला फार कौतुक वाटलं ते बघून, कारण समाज माध्यमाचा हा सगळ्यात चांगला उपयोग आहे ना. चांगलं कामही त्यातनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं. फक्त काही त्यातनं रील्स आणि फक्त एंटरटेनमेंटच बाहेर येते असं नाही आहे. चांगलं कामही पोचतं. भरपूर लोकांना प्रेरणा मिळते. चेतले गेले लोक की मॅडम तुम्ही करताय तसं आम्ही करतोय, आम्हाला सांगा, मार्गदर्शन करा, कुठे जायचं, कसं जायचं, आणि तुम्ही एवढी मुलं कशी घेऊन जातात, कसा खर्च तर करतात. हे सगळे प्रश्न मलाही आहेत जे लोकांना तुमच्याविषयी वाटतात ते, की हे सगळं करायची सुरुवात कधी झाली, म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा कधी वाटलं की आपण मुलांना अशा पद्धतीने शिकवूया, पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन काहीतरी शिकवूया किंवा त्यांना शाळेच्या भिंतींच्या बाहेर नेऊया, असं तुम्हाला पहिल्यांदा कधी वाटलं? बघा, आमच्या अभ्यासक्रमामध्ये म्हणजे खरं तर वेगळं नाहीये, पण मी ते पूर्ण फॉलो करते. हेच खरं महत्वाचं आहे आणि तेच खरं महत्वाचं आहे, ते सर्वांनीच करावं. आमच्या अभ्यासक्रमात क्षेत्रभेट नावाचा एक भाग आहे की क्षेत्रभेटीला साधारण 2 महिन्यांनी एक क्षेत्रभेट घ्यावी मुलांसोबत. मग ती अशी असते की परिसरामध्ये, आपल्या गावाच्या परिसरात घेऊन जाण्याची आम्हाला मुभा आहे, परमिशन आहे, आणि आम्ही ती घेऊन जावी, तिथे मुलांना काही दाखवावं, शिकवावं. मग मी जे करते हा तोच भाग आहे ना, क्षेत्रभेटीचाच आहे ना, फील्ड व्हिजिटच आहे ही. तर मी पहिल्यांदा, मला आठवतं, मी 95ला लागले, 98ला पुण्याहून जळगावला अक्षरगंगाचं पुस्तक प्रदर्शन आलेलं होतं. सगळ्यात पहिली व्हिजिट सांगतेय. तर त्या अक्षरगंगेच्या प्रदर्शनाला मी शिरसुली गावात होते, आणि शिरसुली गाव ते जळगाव 10 किलोमीटर अंतर आहे. मी माझ्या स्वतःच्या खर्चाच्या गाड्या केल्या. म्हणजे मॅडम आमच्या मी एक लकी अशी आहे, गाड्या करणं म्हणजे काय, माझ्याच पालकांची मुलं, म्हणजे माझ्याच पाल्यांची जी मुलं असतात ना, ती त्यांचे पालक, कोणी गाडी चालवतोय, कोणी ड्रायव्हर आहे, कोणी कुंभार आहे, कोणी सांबार आहे, कोणी सुतारकाम करतंय, कोणी किराणा दुकान आहे, कोणी दूध विकतंय, सगळं निम्मे तिथेच आहे. त्यांनाच म्हटलं की भैया आपल्याला तुमच्या रिक्षा आहे. 2 रिक्षेत मुलं बसवली हिमतीने, एकटी घेऊन गेले, दाखवलं, मुलं भयान झालीत बघून. त्या पुस्तकांची रचना त्यांना तिथेच सांगितलं मी, प्रकाशक काय, मुद्रक काय, वितरक काय, आवृत्ती पहिली कशी, दुसरी कशी, हे धडे काय असतं, मी त्यांना तिथं समजवलं होतं. मला आठवतंय की अक्षर काय, अक्षरापासून बनणारा शब्द काय, पुस्तक कसं तयार झालं, हाच प्रवास होता ना तो त्या दिवशी आमचा. तर तो आमचा प्रवास असा होता की शब्दापासून अक्षर, अक्षरापासून वाक्य, वाक्यांपासून पॅरेग्राफ, उतारा, आणि एका उतार्याचं अनेक उतारे तयार केले की एक होतो धडा, आणि अनेक धड्यांचा संग्रह केला की ते होतं पुस्तक. आणि अशा पद्धतीने आमचा तो पहिला इव्हेंट होता, इव्हेंटच म्हणूया, खूप सुंदर प्रकारे सेलिब्रेट झाला होता. आणि त्याच वेळेस आम्हाला त्या पुस्तक विक्रेत्या अक्षरगंगावाल्यांनी माझ्या प्रत्येक मुलाला एक छोटं मस्त क्रांतीवीरांचं पुस्तक दिलं होतं. त्या दिवसापासून माझ्या वर्गामध्ये ग्रंथालय सुरू झालं. म्हणजे ते पुस्तकं घरी नाही न्यायचे बाळांना, तुम्ही, तुला एकच मिळालं ना, तुला भगतसिंग मिळाले, याला सुखदेव मिळाले, त्यांना वासुदेव बळवंत फडके मिळाले, यांना सावरकर मिळाले, याला मग हे आता त्याचा तो सावरकरच का, तो सावरकरच वाचेल फक्त, त्याचे हात सावरल्यावर आपण पण वाचूया ते. बरोबर आहे ना, तो सावरकरांचं पुस्तक वाचेल, त्याचे हात थोडे सावरले की सावरकर, आपण तूही वाच. आम्ही ते एकत्र कलेक्ट केले, आणि अशा पद्धतीने हळूहळू माझी लायब्ररी तयार झाली. आज माझ्या वर्गातले ग्रंथालय पाहण्यासारखं आहे, ग्रंथालय बघण्यासारखं आहे. ग्रंथालय फक्त लहान मुलांनीच वाचावं एवढी त्याची लेवल नाही आहे, पार संविधानापासून ठेवलंय. माझ्या दुसरीच्या मुलांना संविधान, कलम, परिशिष्ट, उद्देशिका कळतं, पेज नंबर, लायब्ररीत डिक्शनरी पाहणं, शब्द बघणं, कसं बघायचं हे कळतंय मॅडम. हा माझा पहिला प्रवास ग्रंथालयाला, पुस्तक प्रदर्शनाला व्हिजिट. मग गावातले तर भरपूर होते. मी म्हटले की बुरुडाचं काम होतं. त्यात कसं असतं ना, आता मी समजा माझ्या वर्गाला बुरुडाकडे घेऊन गेले होते, 95ला लागल्याचीच गोष्ट असेल, ती 96च्या दरम्यानची. मग मी घेऊन गेले, तर वर्गातलाच एका मुलाच्या आजीच्या व्यवसायाला घेऊन गेले व्हिजिट करायला. सर्व मुलं गेलो, बघितलं, त्यांनी आम्हाला त्यांच्यासमोर बनवून दाखवलं, सगळ्या मुलांसमोर. ते विणलं जातंय, शिकवायचं ना, विणताय बघा, वाढतंय, गुंफायचं असतं, तोडायचं नसतं, पहिली शिकवण. मग
हे तर झालंच सगळं. मग ते कशापासून बनतं, त्याला यूज काय होतो, अजून काय काय बनतं, ही सगळी वस्तू, सुपडं टोपलं डालकं हे सगळं आपल्या घरात आहे. आपली आई हे वापरते. सूप कशासाठी वापरते, टोपलं कशासाठी वापरते, हे सर्व झालं. तेवढीच म्हणजे मुलांच्या भावविश्वात जायचं असतं. आपण खूप मोठ्या गोष्टी केल्या आपल्याला माहिती म्हणून काय फायदा नाही त्याचा. तर आपल्याला मुलांना एवढंच पाहायला लागतं. तो एक भाग झाला. दुसरा भाग हा झाला की तो जो माझ्या वर्गामध्ये शिवाजी मातंग नावाचा मुलगा होता, त्याच्याच आजीकडे आम्ही गेलेलो. मॅडम त्याचा न्यूनगंड कमी झाला. हे फार महत्वाचं. दुसऱ्या मुलांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एकदम सरळ खाली ढपकन बसला. त्यांना वाटलं की अरे याची आजी जे काम करते ते पण मोलाचं आहे, ते पण काम मोठं आहे. म्हटलं त्याच्या आजीने हे नाही बनवलं तर आपल्या घरात आपली आई कशाने पाखडेल, धान्य कशाने साफ करणार आपली आई. याची आजी जे काम करते ते मोलाचं आहे. त्याची जात धर्म नसतो बघायचा. माणसाचं काम मोठं आहे. त्याच्या आजीच्या हातातनं जादू आहे जी आपल्याकडे नाही आहे, जी तुझ्याकडे नाही, जी माझ्याकडे नाही. तुझ्याकडे काही वेगळं असेल, त्याच्याकडे काही वेगळं असेल. त्याच्या आजीकडे बघ हे, मग हा पण श्रेष्ठ आहे, याचं काम पण श्रेष्ठ आहे. त्याच्या जातीवर किंवा त्याच्या कामावर जाऊ नका. हा न्यूनगंड जो कमी झाला त्याला एकदम दुसऱ्या दिवशी शाळेत की मी काय करते ना, काय प्रचंड काहीतरी बुवा, मी आणि माझी आजी ना आम्ही म्हणजे काय आता कमीच नाही राहिलेलो. समजलं, असंच ते काही असतं. आणि अशाच पद्धतीने आमचं हे कार्यक्रम सुरू झाला. तो आजपर्यंत इथं आलेला. मग हे असं तुम्ही कार्यानुभवावर आधारित शिक्षण असं आपण म्हणूया किंवा क्षेत्र भेट ही कुठे कुठे नेता तुम्ही मुलांना? आतापर्यंत तुम्ही कुठे कुठे नेलंयत? खूपच ठिकाणी. म्हणजे गाव तर उलट असं असतं ना, छोट्याशा त्या प्रीमायसेस म्हणजे तेवढ्या गावात सर्व बालाबरुतेदारांची व्यवसाय सुरू असतात, जी राजांनी सुरू केली. राजांच्या काळामध्ये कासार होते ना, असे कासाराकडे नेलंय. बांगड्या भरणारा बाई पुरुष काहीतरी असतं, त्याला बिल्लोर म्हणतात, त्याला बांगड्या म्हणतात. बांगड्या भरणाऱ्यांना कासार म्हणतात. मग कासार अजून काय असतं बाळांनो? कासार कशाला म्हणतात त्यांना शोधायला लावा. त्यांच्या डोक्यात जरा ट्यूब पेटू देऊ. त्यांच्या डोक्यांच्या त्या चेता संस्था जे ना त्यांना जरा ओढाताण करू देऊ स्वतःलाच. मग त्यांना हळूच सांगायचं कासार म्हणजे तलाव पण होतो पाण्याने साठलेला. आणि अशा पद्धतीने मग शब्द भरणा वाढत असतो. म्हणजे यातून ह्या ज्या व्हिजिट सुरू आहेत ना, यातून सर्व विषयांचा सुसंबंध येतोय. मग गणित, विज्ञान, भाषा, कार्यानुभव, कला हे सगळे विषय गुंफले जात आहेत. व्यवसाय झाला कासाराचा, शब्द झाला कासार म्हणजे, त्यात रंग दिसले बांगड्यांचे विविध, आकार दिसलेत, हो की नाही. अशा पद्धतीने हे सर्व काही सुरू असतं. आता समजा मी कुंभाराकडे गेलो होतो आम्ही, ओके, कुंभाराकडे गेलो मी, काय माझ्या सहज आलं लक्षात की कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, वर मारो तो धपाटा, खाली आधार आले हात. हे डोक्यात आलं, मी उद्गारले. एक माझं छोटं टिल्ल म्हणतं, मॅडम बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा. त्याने जी म्हण पाठ केलेली होती ती त्याला तिथे रिअलाइज झाली, हेच खरं शिक्षण. पाठ करणं शिक्षणच नव्हे ना. पाठ झालं, बोलणं झालं, ठीक आहे, पण त्याला तिथे ते वापरता आलं की अरे हेच ते कुंभार बाबा. कुंभार म्हणजे मातीची मडकी घडवणारा. त्यांना ते प्रत्यक्ष दिसलं. आता सायन्स कसं त्यात झालं, आपण म्हणतो माठात पाणी गार होतं, शुद्ध असतं. अरे पण गार का होतं, माठात पाणी गार का होतं, याचं सायन्स त्यांना शिकवलं गेलं तिथे. की सच्छिद्र असतं, ही मातीचं बनतं, मातीमध्ये लीद असतं, त्याच्यामुळे ते पाण्याला बाहेरची हवा लागली की आतलं पाणी गार होतं. हे तुम्ही वर्गात बसून कसं शिकवू शकता त्यांना? कसं शिकवू शकतो आपण? म्हणजे मी नाही शिकवू शकत, शिकवत असतील शिकवणारे, मी नाही शिकवू शकत असं. मग तिथे गेलो, अजून तिथंच गेलो. मग मी म्हटलं की अरे अजूनही कुंभार बाबा काय करू शकतात. त्यांच्याकडे बघितलं, बघा बाबांनी पुरणपोळ्या बनवायचं खापर तयार केलंय, माठ केले, त्याचे आकार वेगवेगळे, ते चाक आहे. लगेच सुरू झालं. म्हटलं बघा एक भजन आहे, फिरत्या चाका वरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. गाणं झालं.
बघता बघता दुपाटणं दिसलं मॅडम. मी थोडी भावूक आहे. मीच थोडी भावूक आहे. तर मला दुपाटणं दिसलं. मी दुपाटणं हातात घेतलं. म्हटलं बाळा हे काय रे? त्याचं उत्तर कुठूनच मिळालं नाही. मग मी सहज घेतलं. म्हटलं तुम्हाला एक गोष्ट सांगते. सांगू ना? हो हो. हा. म्हणजे काय? मी शिकायला समोर बसलीये, मला शिकवा. आम्हा लोकांना तीच सवय असते. तर मी दुपटणं हातात घेतलं आणि म्हटलं बघा, एक राजा असतो, तो सेवकाला म्हणतो, तर जा बाबा तूप आणि तेल घेऊन ये. मग तो दुपटणं घेतो आणि जातो, निघाला. मग दुकानात पोचतो, तूप द्या. तूप घेतलं पाव किलो. म्हणे तेलही हवंय. म्हणे भांड, तेल द्या. तेल टाकलं, गेला राजासमोर. आणलं काय? हो आणलं. म्हणे काय? तेल. हे तेल. म्हणे तूप कुठे? तूप. तेलही गेलं आणि तूपही गेलं. ते भांडच कसं असतं ना, दोघं बाजूंना त्याला साईड असते, मध्ये ते हो म्हणजे मध्ये धरायला त्याला दांडी असते छोटीशी. आणि म्हणजे इकडनं टाकलं तर इकडनं असं, इकडनं टाकलं तर इकडनं असं, दोघं बाजूने ते कल्टीच घेणार आहे शेवटी. म्हणजे ती गोष्टही मला सांगता आली, ते पण प्रत्यक्ष अनुभवातून. ती म्हण आहे, तेल गेलं, तूप गेलं, हाती आलं दुपाटणं. पाठ एवढ्या वर्गाची पाठ होते मॅडम. पण दुपाटणं काय असतं ते दुपाटणं, हे तिथं गेल्यावर कळलं. मलाही माहित नव्हतं की मी कुंभार बाबांकडे जाईल आणि कुंभार बाबांकडे दुपाटणं असेल आणि मला दुपाटणं शिकवता येईल. भरपूर गोष्टी अशा असतात की तिथं गेल्यानंतर कळतात की अरे बापरे, इथं तर हे ये ज्ञानाचा अखंड खजाना असतो तिथे. डायरेक्ट काय सांगावं आणि काय नाही असं होऊन जातं. आणि याच्यातूनच काय झालंय, माझी मुलं खूप बोलकी झाली आहेत, प्रचंड बोलकी झाली आहेत मुलं. म्हणजे त्यांना ते प्रश्न विचारण्याची सवय झाली आहे. मग त्यांना आता ते इतकं ऐकतायत, इतकं त्यांच्यासमोर बोललं जातंय आणि इतकं त्यांना बघायला भेटतंय. मग ते बोलकी नाही होणार तर काय होणार? ते प्रश्न करतात आपल्याला उलट. म्हणजे जर आपण म्हणतो मुलं बोलकी हवीत, अशी कशी बोलकी होतील ती? तुम्ही तर बोला त्यांच्याशी आधी. तुम्ही तर त्यांना काहीतरी बोलतील असं काहीतरी दाखवा, त्यांच्या नजरेसमोर असं काहीतरी ठेवा, ते काहीतरी विचारतील, तरच ते बोलकी होतील ना. असंच नाही बोलकी होणार उगाच मुलं. त्यांचं कुतूहल जागृत व्हायला पाहिजे. कारण हल्ली कसं झालंय की एकूण सगळंच शिक्षण हे वर्गात बसून स्मार्ट बोर्ड समोर असताना, त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट त्या स्मार्ट बोर्डवर दिसतेच. बाहेर जाण्याची वेळच येत नाही मुलांवर. फारच मला नाही वाटत मोठ्या शहरांमध्ये तर हे अशा पद्धतीने काही शिक्षण आता देत असतील. तो फरक तुम्हाला जाणवतो का की तुम्ही जळगावसारख्या भागामध्ये राहता आहात म्हणून कदाचित तुम्हाला मुलांना अशा मोकळ्या पद्धतीने वाढवणं किंवा शिक्षण देणं जमत असेल, कारण पालकांच्या सुद्धा त्या अपेक्षा नसतील. म्हणजे आता असं झालंय की शहरांमध्ये पालकच अपेक्षा करतात, जसं तुम्ही म्हणालात तसं की ह्या ॲम्युनिटीज असलेल्या शाळांमध्येच आता आमची मुलं जातील. तर तुम्हाला तो पालकांकडनं सुद्धा ते सहकार्य तुमच्या भागामध्ये जास्त मिळालं का नाही मिळालं? म्हणजे काय तुमचा अनुभव आहे? मला पालकांचं सहकार्य फक्त एवढंच हवं आहे की तुम्ही आमच्या मुलांना घेऊन जाताय, आम्ही ॲग्री आहोत. म्हणजे आमची तयारी आहे, तुम्ही आमच्या मुलांना घेऊन जाऊ शकता. पण असं कधी कोणी पालक म्हणालेत की असं बाहेर नाही मुलांना न्यायचं, आमच्या मुलींना विशेषतः? अजून असं नाही आलं मॅडम. कुणास ठाऊक, त्यांना माझ्यावरचं प्रेम, माझं मुलांवरचं प्रेम होऊ शकतं. माझ्या वर्गात बेंचेस नाही ठेवलेले मी. अच्छा. माझी सर्व मुलं मॅट केली आहे, कंपनीतून मॅट बनवून आणली वर्ग एवढी, आणि मुलं त्यावर बसतात. मी प्रत्येक मुलाजवळ जाऊन बसते खाली. कुणाजवळ काय आहे आणि कुणाजवळ कुठं कमी आहे तिथे मी जाऊन बसते, त्यांना ते घेते. त्याच्यामुळे त्यांचं माझं प्रेम असेल कदाचित. मी वर्गात काय शिकवते, कुठल्याही मुमेंटला मी काय शिकवलं असेल, कुठलं फलकलेखन केलं असेल. फलकलेखन काय आपण असं एकदम टापटिप्पणे व्यवस्थित करतो, मग समजवतो, उगाच इकडे बाण काढतो, इकडे अंडरलाईन करतो, इकडे काय करतो, इकडे त्या शब्दाला गोल करतो. ॲज इट इज जसं तसं मी क्लिक करते आणि लगेच माझ्या वर्गाचा जो ग्रुप असतो त्यांना 12:30 वाजता शिकवलं ना, 12:30 वाजून 2 मिनिटांनी मी तो पालकांपर्यंत पोहोचवते. पालकांना कळतं की हे झालं आज वर्गामध्ये. पण बाई काय आहे ना की हे आज आहे, म्हणजे आता ही सगळी तांत्रिक प्रगती झाल्यानंतरचं हे सगळं, किंवा आज आता लोकांना माहिती आहे की बाई अशा पद्धतीने शिकवतात. जेव्हा तुम्ही सुरुवात केलीत
अशा पद्धतीने शिकवायला, तेव्हा कुणा पालकांचं असं काही म्हणणं होतं का की अरे ही काय पद्धत आहे शिकवण्याची, अशा पद्धतीने कुठे मुलांना शिकवता तुम्ही, नेहमीच्या पद्धतीने का शिकवत नाहीत, असं कधी काही झालं? हे काम माझ्या मुलांनी सांभाळलं. मुलांनी म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांनी सांभाळलं. एवढा प्रचंड जीव लावते मी त्यांना. पहिल्यांदा म्हणजे माझं समजते, माझे पोटची मुलं. जन्माला तर 2च घातली, पण अशी लाखो हजारो मुलं माझ्याकडे आहेत. ती मुलं घरी जाऊन इतकं व्यवस्थित वर्णन करतात आणि इतकं छान सांगतात की मॅडम कुठे कुठे घेऊन गेल्या, काय काय शिकवलं, त्यातून काय शिकायला मिळालं आणि कशी कशी मजा झाली. मॅडम आमच्या ग्रामीण भागामध्ये या मुलांना रोज गाडी असते, गाडी येते घ्यायला, घेऊन जाते. मला तर वाटतं ही मुलं कंटाळली असेल गाडीत बसून बसून. आमच्या मुलांना ते 8-15 दिवसातून जेव्हा गाडीत बसायला मिळतं आणि मग जिल्ह्याच्या ठिकाणी जायला मिळतं, मग त्यांना भारी वाटतं ना. कोण नाही म्हणणार आहे, कोणी नाही म्हणत नाही मला खरं तर. आणि आपण जे म्हणतोय की हे तांत्रिक गोष्टी आल्या आहेत, तंत्रज्ञान विकसित, TV पॅनल असतील, कम्प्युटर असेल, हे असेल, ते वर्गापर्यंत पोचलंय. शहरी भागात पोचलंय, ग्रामीण भागात अजूनही ते पुरेसं पोहोचलेलं नाही. किंवा आमची शिक्षक मंडळी ते आपल्याकडे यावं म्हणून वेगवेगळ्या संस्थांना, वेगवेगळ्या कंपन्यांना विनंती करतायत, ते मिळवण्याचा प्रयत्न करतायत. आणि पोहोचलं जरी असलं, आता फॉर एक्झाम्पल मीच माझ्या वर्गात इंटरॅक्टिव्ह TV पॅनल घेतलंय स्वखर्चाने, माझ्या मुलांनी मला ते घेऊन दिलं. TV घेतलाय आम्ही, कम्प्युटर घेतलंय स्वतः. हे आहे माझ्याकडे, आता मी अवेलेबल केले. टॅब आहेत माझ्याकडे, 4 टॅब आहेत. मुलं ते हाताळतायत सर्व. मग आलंय, बघतायत स्क्रीनवर, मग स्क्रीनवरच बघतायत ना. शेवटी ज्ञान कुठे असंच आहे माझ्यामध्ये तरी, ते फक्त असंच आहे. त्याच्या कक्षा नाही रुंदावल्या. त्याच्या कक्षा केव्हा रुंदावतील की ती मुलं जेव्हा हाताळतील, न्याहाळतील, तेव्हा त्या कक्षा रुंदावतील. तिथं बघून कसं काय त्यांना कळणार आहे की हा हे असं. म्हणजे आता मी मुलांना विमान दाखवलं, आता त्यात अजून मी प्रयत्नशील आहे. माझ्या मुलांना विमानात बसायचे हौस आहे, त्यांना विमानात बसायचंय. तर मॅडम विमान उडतं कसं? माझ्या वर्गात एक राईट बंधूंचा पण फोटो आहे. यांनी शोध लावला बाबांनो. ठीक आहे, त्यांनी शोध लावला. उडतं कसं असतं? अग्निशामक दलाची गाडी दाखवून झाली, ट्रेन दाखवून झाली, विमानचं काय प्रॉब्लेम आहे? तर मला मुलांना खरंच मॅडम माझं प्लॅनमध्ये पण मी पूर्ण 100% प्लॅनमध्ये की मी जळगावून मेच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना पुण्याला आणणार विमानाने, एक बाजूने तरी पुण्याला आणणार. तेव्हा मग सांगते काय, मुलांना हाताळायला मिळालं पाहिजे, त्यांना ते न्याहाळायला मिळालं पाहिजे. ऐ पा वा क. ऐ म्हणजे ऐकणे, पा म्हणजे पाहणे, वा म्हणजे वाचणे, आणि शेवटी क म्हणजे करून पाहणे, कृती करणे. कृतीच नाही झाली ना, सगळं शून्य आहे. तुम्ही ऐका, पहा, वाचा, काय फायदा नाही त्याचा. ते शेवटी कृतीत रूपांतरित झालं पाहिजे, मग ते चिरकाल स्मरणात राहील. मग आपल्याही लहानपणीच्या कॉलेजच्या आठवणी आठवतात की लहानपणच्या शाळेच्या जास्त आठवतात आपल्याला? शाळेच्या जास्त आठवतात आपल्याला, नक्कीच. कॉलेजच्या आठवणी इतक्या आठवत नाही. आठवल्या तरी त्या अशा हृदयस्पर्शी नसतात, त्या आपल्याला असं जवळ नाही घेत. त्या आठवणी आपल्याला असं अलिंगन नाही देत. शाळेच्या आठवणी आपल्याला अलिंगन देतात. आणि हेच मुलांमध्ये व्हावं असं मला सतत वाटत असतं. पण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तुम्हाला जिल्हा परिषदेकडून मदत मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी? आम्हाला अजून जिल्हा परिषदकडनं तरी मदत करते जिल्हा परिषद आम्हाला. आमचे शालेय काही बाबी असतील, आम्हाला खेळाची साहित्य येतात, नंतर शैक्षणिक टीचिंग एड्स भरपूर येतात, वाचन साहित्य येतं, गणित साहित्य येतं, एवढं पुरेसं आम्हाला येतं. पण याच्या पलीकडे जाऊन जर आपल्याला काही करायचं असेल तर ते मात्र मग आम्हाला इकडनं तिकडनंच ते शोधायला लागतं. येतं तिकडनं मिळतं, मिळत नाही असं नाही. पण माझ्यासारख्या शिक्षिकेला तेवढं इनफ नाही आहे. कारण की माझी मुलं, मॅडम माझ्याकडे एक ट्रिक आहे की माझी मुलं इयत्ता पहिलीच्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात वाचायला लागतात. म्हणजे 2 महिन्यात शाळा सुरू झाल्या, 2-2.5 महिन्यामध्ये मुलं वाचायला लागतात. मी 3 महिन्यांमध्ये माझ्या समोर आलेलं कुठल्याही लेकराला मराठी वाचन शिकवू शकते. कसं काय? त्याची ट्रिक आहे मॅडम. तर ते वाचन जर मी शिकवलं, मुलं वाचून घेतात. मग वाचल्यानंतर अंकगणित शिकवण्याची ट्रिक आहे, जिथंच मुलं कमी पडतात अंकगणितामध्ये. ह्या 2 क्रिया जर झाल्या,
अंक ओळख म्हणजे संख्याज्ञान, हं. FLN आहे ना आपलं, हं. त्याच्याशीच बोलते, आणि वाचन. हं. मग तुम्ही मुलांकडनं काहीही करून घ्या, म्हणजे मग खूप सारं वाचून घ्या, हं. त्यांच्याकडनं पाठांतर करून घ्या, विविध स्पर्धा परीक्षांना त्यांना अपिअर करा. हं. पहिलीची मुलं स्पर्धा परीक्षांना अपिअर होत आहेत, तो प्रश्न वाचतायत, तो समजतायत, बापरे. तो समजून, समजा 27वा प्रश्न आहे तर 27व्या प्रश्नाचं उत्तर जर ऑप्शन क्रमांक 2 असेल, पर्याय क्रमांक 2, तर इकडे OMR शीटमध्ये त्या 27च्या समोरच 2 भरतायत. हे केव्हा होईल? जेव्हा मुलांना वाचन आणि अंकज्ञान येईल. 2च गोष्टींवर डिपेंड आहे. अजून पण FLN, निपुण ह्याच्या गोष्टी सुरू आहे ना, ह्या 2च गोष्टींवर भटकतायत. पण त्याच्या जर काही वेगवेगळ्या ट्रिक वापरल्यात, खूप छान काही करून दाखवलं, मुलांना रुचेल, समजेल, त्यांच्या एवढं व्हावं लागतं. बोबडं पण बोलावं लागतं. त्यांच्यासाठी बोबडं सुद्धा बोलावं लागतं. तेव्हा त्यांना वाटतं की अरे ही आपल्यातलीच एक आहे. हं. त्यांना वेगळं नाही वाटत, आईसारखं वाटतं. म्हणूनच मुलं माझ्याजवळ रडले की माझ्या मांडीवर येतात, कड्यावर येतात. आपण म्हटलं चला मी तुम्हाला काय सांगते, कॅमेऱ्यासमोर नाही बोलत आहे, सगळे माझ्या अवतीभोवती अशी भिडून जातात. कृतीयुक्त वाचन शिकवते मी. हं. म्हणजे मी ना प्रत्येक मुळाक्षराला, स्वराला आणि व्यंजनाला एक कृती दिलेली आहे. अच्छा. तर स्वरचिन्हांसाठी वेगळे ॲक्शन्स आहेत आणि मुळाक्षरांसाठी, व्यंजनांसाठी वेगळे अक्षर म्हणजे कृती आहेत. तर या कृतीतून जर शिकवलं तर मुलांना ते लवकर रुजतं. कारण की शेवटी हे जे आकार आहेत, क चा, फ चा, र चा, हे पण त्यांच्यासाठी एक चित्रच आहे. बरोबर. मग या मुळाक्षरांसाठी चित्र आणि कृतीची सांगड मी घालते. आणि खूप झालं तर मग एखादी ॲक्शन, कृती, हं. चित्र हं. यांची जर सांगड घातली तर ते पटकन जमतं. हं. फॉर एक्झाम्पल फ शिकवायचा होता, हं. मग फ फणसाचा तुम्ही शिकलात, हं. फ फणसाचाच शिकलात ना. हो. अजून हो. मी पण- फणस. हां. ओके, मी पण फ फणसाचा हां. बघितला केव्हा होता आपण? कधीतरी एकदा घरी आणला असेल तेव्हा. तुम्ही शहरात होत्या मॅडम, तुम्ही बघितलं असेल. हो. राईट. मी स्वतःच ग्रामीण भागात होते, माझा जन्म ग्रामीण भागात झाला. मी ग्रामीण भागात होते. मी फणसाचा माझा वयाच्या 48व्या वर्षी बघितला मॅडम. मी फणस कोकणात फिरायला गेलो म्हणून मी वयाच्या 48व्या वर्षी फणस बघितला स्वतः. हं. त्यातल्या त्यात आमचा एरिया म्हणजे अतिशय तापमान, हं. पाऊस मोजकासा, हं. असली पिकं घेतली जाण्याची काही संभव नाही. बरोबर. एखाद दुसरं पण झाड आमच्या शहरात असेल की नसेल मला आयडिया नाही. मग हे मुलं कधी बघतील? हं. ही मुलं कधी फणस बघतील? आणि आपण म्हणतो फणसाचा, अरे काही जुळलं तर पाहिजे, बरोबर. काही तर जुळू द्या ना त्याच्याशी. डोळ्यासमोर तर आलं पाहिजे आपण Yes, कशाविषयी yes, बोलतोय. yes, yes. मग मला म्हणायचंय की मी माझ्या भागात जे शब्द वापरते ते तुम्ही तुमच्या भागाशी संबंधित असणारे शब्द वापरा, हं. त्यांच्या परिचित शब्द वापरा मुलांच्या. हं. मग मी फटफटीचा केला मॅडम. हं. आमच्या भागामध्ये व्हेकलला कोणीच व्हेकल, बाईक, टू व्हीलर म्हणत नाही. हं. फटफटी आली, हं. फटफटी चालली, फटफटीवर जाणार आहे का, फटफटीवर पोहोचून दे. मी फटफटीचं ॲक्शन देते मुलांना. हातात हँडल घेतले, किक मारते हं. आणि रेस करते, फट 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 फटार, आणि तक्षणी मी फळ्यावर लिहिते. हं. झाला मॅडम, शिकून झाला. कारण की त्या फला तो जो आकार आहे तो असा आहे, हा आकार असा आहे, म्हणजे तो हा फच आहे, झाला तो गेला तो मेंदूमध्ये कुठेतरी, आता बसला फिक्स. तो खालचा जो आहे तो किक मारणारा आहे फचा. यस. तो जो खालचा पाय आहे तो किक मारणारा पाय आहे. हा. मग मगरीचा, हं. मगराचं मोठं तोंड असतो, मगर गिळतो, एवढंच माहिती असतं आपल्याला सगळ्यांना. हं. हा मगरीचा, हा एवढं तोंड, हा जो हात आहे ना माझा, हा एखाद्या मुलाजवळ नेते आणि त्याला हो, मगराचा. तक्षणी मी फळ्यावर लिहिते. हं. ओके. भजांचा आपण भटजीचा म्हणतो. भटजी म्हणजे ब्राह्मण वगैरे,
किंवा मग भटजी म्हणजे पूजा करणारे, त्यांच्या पहिलीच्या मुलांना शिकवतोय आपण ना, बरोबर. त्यांचा विचार करूया. ते त्यांना नसतं जमत. तर भचा आकार बघा मॅडम, असा असा आणि असा, वर एक गोल आहे खाली एक गोल आहे, आणि हे बघा हा वरचा गोल हा खालचा गोल, भजांचा भजांचा, आणि बरोबर भ लिहा असाच 2 गोल असणारा, आणि त्यांना दाखवा बघा हा वरचा आणि हा खालचा भजांचा. गेला. प पतंगाचा सगळं परिचित, नुसता प पतंगाचा म्हणून नाही सांगणार, तुम्ही पण प पतंगाचाच शिकले, हो, मी पण प पतंगाचाच शिकले, पण मी प पतंगाचा असा शिकवते. प पतंगाचा दोरी ओढते, एका हाताने ही ओढते, लगेच त्याच हाताने दुसरी दोरी ती ओढते. पतंग उडवते मी, पतंग दाखवते मी. प पतंगाचा. क कपासा, सकाळी उठून आपण सर्वजण चहा पितो, सर्वांना परिचित. क कपासा शिकवल्यावर मी ख नाही शिकवत मॅडम, मुग्धाजी ख नाही शिकवत, मी शिकवते प. अच्छा, कप का? म्हणून मी कप म्हणून, कारण की त्याला पहिल्या काही मिनिटात, ऍडमिशन घेतल्यानंतरच्या पहिल्या काही मिनिटात त्या मुलाला शब्द वाचायला येतो कप. मी न नळाचा शिकवते, तोटी हातात धरलीये, सुरू बंद सुरू बंद, मुलांना म्हणते सुरू करा, बंद कर पाणी वाया जाईल, आपल्या देशाची राष्ट्रीय संपत्ती ती जलसंपत्ती आहे, पाणी वाया जाईल, बंद कर बंद. 2 रुजले जातात मॅडम तिथे मूल्य. एक म्हणजे तुम्ही जलसंपत्ती जी आहे आपल्या राष्ट्राची ती वाचवतायत, म्हणजे पाणी वाया घालवू नका हा संदेश मिळतोय पहिलीच्या मुलांना इझिली. आणि दुसरं म्हणजे असा केला म्हणजे न नळाचा, आणि तिथे न नळाचा, भले त्या नचा नळासारखा त्याला थोडासा आकार द्या, तोटी वगैरे काढा, न नळाचा. दुसऱ्या वेळेस शिकवा बाळाचा, बाळ हातात आईच्या. पहिलीच्या मुलाला एखाद दुसरं भाऊ बहीण नसतंच, किंवा त्यांना बाळ अजून छानपैकी कळतं, तेच बाळ असतात एक बोबडे बाबडे बोलणारे शेंबडे सोंबडे आमच्या समोर आलेले. बाळाचा छान हळूवार हलवायचं. पुढचा शब्द झाला नळ, प झालेलाच आहे, पळ. म्हणजे तुम्ही 4 अक्षर शिकवताय, मुलाला 2-3 शब्द पण येत आहेत, परमानंद असतो डायरेक्ट. आणि मी हे सर्व एका बैठकीत करते. म्हणजे मी सर्व हे जे मुळाक्षर आहेत, व्यंजन, हे सर्व क ते ज्ञ एका बैठकीत करते मी. हे एका बैठकीचंच काम आहे. हे फक्त 2-2.5-3 तासांचं काम आहे की सर्व मुळाक्षर मुलांना शिकवाणे. दुसऱ्या दिवशी मी स्वरचिन्ह घेते. मग कला काना का असतो? काना, कानापासून सुरुवात, आणि त्याची अशी एक उभी रेष असते. काना, का, आ, काना. चला, मग आपलं प झालाय, पा न, पान. वाचलं मुलांनी शब्द. ब झालाय बदकाचा, असा बदक पोरांना इतका आवडतो मॅडम, अख्खा वर्ग करतो. मुलांना इंग्लिश मधून त्या बदकाचा आवाज कळतो, क्वॅक 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 क्वॅक. हा बदक आहे, आणि हा ब फळ्यावर लिहिला गेलेला आहे, ब बाळ. वाचला मुलांनी शब्द. विलांटी आली, मग ह्रस्व दीर्घाचा तिथे मी अजून लवलेश करत नसते. मग ही विलांटी गोल, बरोबर ना? म्हणजे कसं ख, ख तर खणाचा शिकवलो आपण आजपर्यंत. ख खणाचा, ख खटाऱ्याचा. तुम्हा लोकांना खण माहित नाही की खटारा माहित नाही शहरातल्या मुलांना, हो की नाही? खटारा म्हणजे काय? बैलगाडा. खरंच किती शहरातल्या मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीतल्या मुलांना खटारा बघायला चित्राशिवाय मिळतो, नाहीच मिळत ना. मग मी खटारा पण जाऊ दिला, खण पण जाऊ दिला, आणि मी तयार केला मॅडम ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाच्या घरात आजही मस्तपैकी त्या करोनामुळे तरी खमंग डोक्याचं प्रीमिक्स आटा तयार केला जातो. आणि खमंग डोकळ्याचा तो छानसा तुकडा असा उचलायचा, खमंग डोकळ्याचा.
खमंग डोकळ्याचा आणि तो ख लिहायचा. त्यांच्या भावविश्वात जायचंय आपल्याला, बरोबर. त्यांच्या परिचित गोष्टी घ्यायच्या. असं नाही की तुम्ही खमंग डोकळ्याचा असाच करा. तुमच्या भागात जी गोष्ट हिट असेल, प्रसिद्ध असेल, तुमच्या याच्यात तो म्हणजे परंपरागत असेल काहीतरी, तुमच्या इकडे रूढी परंपरेनुसार तो चालत आलेला असेल, तो शब्द घ्या. मुलांच्या भावविश्वातला शब्द घ्या, परिचित शब्द घ्या. मला काही म्हणायचं नाही की तोच घ्या, पण त्यांच्याशी एकरूप व्हा पहिले. थोडक्यात चौकटी बाहेर विचार जर आपण करू करतोय शकलो आपण. तर आपण मुलांना त्यांच्या पद्धतीचं काहीतरी शिकवू Yes, yes, शकणार आहोत. yes, yes. त्यांना लवकर कळेल असं. मग ख, मग हा खी म्हणजे असं आहे. ख खी, बोलायचं काम नाही. र खीर. छान आहे. मला ना आत्ता मी ऐकलं होतं ते आठवलं. सुनीताबाई देशपांडेंनी तळ कोकणातली कुठली तरी एक शाळा होती, तर त्या शाळेला तेव्हा म्हणजे काही वर्षांपूर्वी दर काही महिन्यांनी 5-5 किलो तांदूळ द्यायच्या. बरं. आणि त्यांच्या असं लक्षात आलं होतं की ती जी दुपारच्या वेळेत पेज मुलांना मिळते का शाळेत आल्या आल्या ती जी मिळते, त्याच्यामुळे मुलांची पटसंख्या त्या शाळेतली वाढली होती. हो. तुम्हालाही असा अनुभव येतो? म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काय होतं, तुम्ही मगाशी म्हणालात तसं की कुठेतरी एक असं आता लोकांच्या मनात बसलंय की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये, शहरांमध्ये सुद्धा निम्न आर्थिक गटाच्या पालकांची मुलं येत असतात, ज्यांना दुपारचं जेवण सुद्धा सरकारतर्फे दिलं जातं. तुमच्या भागामध्येही असं आहे का? आणि त्यामुळे पटसंख्येवर काही परिणाम होतो असं तुम्हाला वाटतं का? आमच्याकडे मध्यान्ह भोजन योजना आहे गव्हर्नमेंटची. म्हणजे आजकाल तर पुलाव, खिचडी, डाळ भात असं सर्व पद्धतीने शिजवलं जातं. ते शिजवत असताना काही मुलं फक्त शाळेत जेवायला मिळतं म्हणून टिफिन आणत नाही, किंवा टिफिन आणलाच जात नाही, करून मिळतच नाही टिफिन म्हणून त्यांना ते खूप उपयुक्त पडतं. आणि आमच्याकडे ग्रामीण भागात तर काही विषय नाही, अख्खी मुलं छान पंक्तीने जेवायला बसतायत, खूप सुंदर ते दृश्य असतं. मस्त आम्ही वदनी कवळचा श्लोक म्हणतोय आणि त्याच्यानंतर सर्व मुलं छान जेवायला बसतायत, असं ते दृश्य असतं. मध्यान्ह भोजन योजनेची गव्हर्नमेंटची जी योजना आहे ती आमच्याकडे 100% छान राबवली जाते. काही विषय नाही. आणि त्याच्यामुळे मुलं पळत येतात, धावत येतात. दुपारच्याला डबा नाही आहे, आई शेतावर गेली, डबा कोण भरेल, किंवा दुर्डीत काही नाहीच आहे, तर ते आम्हाला कामास पडतं आहे. पण एकूणच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये किंवा तुमच्या भागामध्ये सुद्धा मुलांची संख्या कमी होणं, म्हणजे जसजसं वरच्या वर्गात जातील तसतसं ड्रॉपआउट्स ज्याला म्हणतात ते होणं, विशेषतः करोना नंतरच्या काळात ते प्रमाण खूप वाढलं, मुलींचं खूप वाढलं असं आम्ही सगळं ऐकलंय. तर हे खरं आहे का? कारण मी नेहमी म्हणते तसं की आम्ही फक्त हे वाचतो वर्तमानपत्रात किंवा आमच्या कानावर येतं, तुम्ही हे रोज उठून बघताय, तुम्हाला ग्राउंड रियालिटी कळते. तर हे ड्रॉपआउट्सचं प्रमाण किंवा जिल्हा परिषदेच्या मुलांचं सुद्धा प्रमाण कमी कमी होत त्यांनी खाजगी शाळांमध्ये जाणं, याचं प्रमाण वाढलंय का गेल्या काही वर्षात? प्रमाण वाढलंय, पण याला आपण सर्वच जण जबाबदार आहोत. आपण इन द सेन्स पूर्ण समाज, पालक, शिक्षक, विद्यार्थी खूप नाही म्हणणार, कारण की विद्यार्थ्यांना फारसं कळत नाही त्यातला. मग असे आपण बोललोच त्या विषयावर. पण मुलींचं प्रमाण वाढलं यासाठी आहे की ग्रामीण भागात ना विचित्र बाबी घडतायत काही. फॉर एक्झाम्पल, गावात एखादी जरी किस्सा काय घडून गेला की एखादी मुलीने दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न केलं किंवा निघून गेली, त्याच्यासोबत गेली, असं काही, तर बाकीचे पालक लगेच घाबरतात. आणि मग ही पण असंच करेल का, या भीतीने शाळेत पाठवत नाही. शिक्षणामुळे तिच्या मनात काही वेगळे विचार आले, ती शिकून फार शहाणी होईल, शिकून हुशार होईल म्हणून मग ती असं करेल, असं त्यांच्या थोडं मनात असतं. अजूनही असतं आहे. म्हणजे माझ्याकडे 2रीचा वर्ग आहे, पण माझ्याकडे त्यांची शाळा सुटल्यानंतर 6वी-7वी पासून तर 11वी पर्यंतची मुलं माझ्या वर्गात बसलेली असतात. हा एक वेगळा किस्सा आहे. का तर त्यांची शाळा सुटते, मग त्या मुलींना घरी संरक्षण कोण करणार, घरी त्यांच्यावर लक्ष कोण ठेवणार, आई बाबा शेतावर गेलेत,
ते पण मी एक सुरू केलंय, किती मुलं माझ्या वर्गात येऊन बसतात. काही ज्ञानासाठी येऊन बसतात की मॅडम काहीतरी शिकवतात, काहीतरी आपल्याला कम्प्युटर चालवायला मिळतोय, आपण चेस खेळू शकतोय मॅडमच्या वर्गात गेल्यावर, आहे माझ्याकडे चेस, कॅरम, टॅब आहेत, हे सर्व हाताळायला त्यांना मिळतंय म्हणून काही शिकण्यासाठी येतात, तर काही संरक्षणासाठी येतात. आणि असा हा वर्ग भरतो. मुलं कमी होत आहेत, तर आता तर मी म्हणेल पालकांना रिझल्ट हवा असतो. हो. गेल्या 2 वर्षाकडे माझ्याकडे 5वीचा वर्ग होता, तर मी एकाच बॅचचे ॲट ए टाइम 3 विद्यार्थी नवोदय निवड श्रेणीसाठी समितीमध्ये पास करून घेतले. म्हणजे ते पास झाले, नवोदयला त्यांचं सिलेक्शन झालं आणि 7 मुलं स्कॉलरशिपला झाली शिष्यवृत्ती परीक्षेला. बरं. अख्ख्या गावाला कळालं की अरे मॅडमकडे टाकलं म्हणजे मुलं हुशार होतात, मेरिटला येतात. आमच्या गावातल्या 3 मुली नवोदय विद्यालयात शिकतायत. त्यांचा दर्जा, त्यांचं येणं जाणं, त्यांचं बोलणं, त्यांचं ड्रेस, त्यांचं म्हणजे बिहेवियर एक थोडं चेंज होऊन गेलं ना. बाकीच्यांना त्याचा हेवा सुटलाय की असं आपल्या मुलाच्या बाबतीत घडू शकतं. आणि मग हे कुठे झालं, तर परिसरात कुठेच असा रिझल्ट आला नाही अजून. मग मॅडमकडे झालं, झेडपीच्या शाळेमुळे झालं, पाथरी गावात झालं. मॅडम खोटं नाही, माझ्याकडे 50 मुलांची आज लिस्ट आहे की मॅडम आम्हाला तुमच्या शाळेत यायचं आहे. म्हणजे असं नाही की आमच्याकडनं मुलं निघताच आहेत, येत आहेत ते बाजू पलटली पण आहे, मुलं येत आहेत पण, मुलं यायला पण लागली आहेत. हा पण एक आहे. त्यासाठी सर्वांनीच फक्त असं तन मन धनाने काम करण्याची खूप गरज आहे. काहीतरी वेगळं काम करण्याची खूप गरज आहे. मुलांना टिकवून ठेवण्याची गरज आहे. वाढेल, शाळा वाढेल, त्याची उंचवण्याची गरज आहे. शाळा उंचवल्या गेल्या पाहिजे, तिचा दर्जा वाढला पाहिजे. अजून एक तुम्ही खूप वर्ष करताय, ते म्हणजे तुम्ही शाळेतल्या मुलांच्या घरी जाता. हो, त्यांना होम व्हिजिट्सना तुम्ही जाता. हे करायला हवं हे तुम्हाला कधी जाणवायला लागलं आणि असं का वाटलं की आपण मुलांच्या घरी डायरेक्टली गेलं पाहिजे, त्यांच्या पालकांना भेटलं पाहिजे? मी मग असे म्हटले की माझे आई वडील, माझे आजी आजोबा शिक्षक होते, तर तो खूप मोठा पगडा माझ्या हृदयावर बसलेला आहे. कोणाच्या मनावर बसत असेल, माझ्या हृदयावर बसलेला आहे. पूर्वीचे शिक्षक ना गावात राहायचे. आता त्याला भरपूर कारण आहेत की आपण राहू नाही शकत, मी पण नाही राहत खरं तर. पण ते गावात राहायचे ना, त्याच्यामुळे अख्ख्या गावाचं एक जी व्यवस्था होती ती शिक्षकांना माहीत असायची. शिक्षक गावात राहायचे. मग आपण ऐकतो की आमचे गुरुजी इकडनं यायचे तर आम्ही इकडनं पळून जायचे. म्हणजे बाकी मुलांचा असं हिंमत नाही व्हायची शिक्षकांसमोर जातील, किंवा गावात राहायचे म्हणून सर्वांना अभ्यास करावा लागेल, शाळा सुटल्यावर ते मुलं शिक्षकांकडे येऊ शकायचे, वाचू शकायचे. आता गावातच राहणं म्हटलं म्हणजे शिक्षकांचं फिरणं येणं झालंच. बरोबर. त्याच्यामुळे पूर्वीच्या गावाचा जी स्थिती होती ना, खेडेगावांची, ती खूप सुंदर होती. शैक्षणिकदृष्ट्या सुबत्ता होती त्याला. ते माझ्या डोक्यात आलं की अरे आपण पण तर खेडेगावात राहिलोय. मग आम्हाला एक वेगळा अभिमान असायचा. म्हणजे मी माझ्या बाईंकडे जाऊन बसायची. मग बाईंचं जेवणं खावणं राहणं सगळं काही कळायचं. आता मी पण शिक्षकाची मुलगी म्हटल्यावर थोडं वेगळं झालं मला, पण माझ्या इतर मैत्रिणींना बाईंच्या घरी, बाईंची साडी, बाईंचं घर, बाईंच्या घरातली भांडी, याचं पण कौतुक वाटायचं. खरं याचं कौतुक असायचं. म्हणजे मी गावात असल्यामुळे माझ्या बाईंच्या, मला एक मॅडम होत्या लीलावती सपकाळे म्हणून, त्यांच्या मुलीचं नाव पल्लवी ठेवलं होतं माझ्यासमोर, त्यांना झालेल्या मुलीचं. ते बालिशपणा किती असतो ना, आपण लहान असतो तेव्हा. मी घरी आली, मला माहीत पडलं की बाईंच्या मुलीचं नाव पल्लवी ठेवलंय. ते नाव माझ्यासाठी मी पहिल्यांदा ऐकलं होतं माझ्या वयामध्ये. ते मी घरी येऊन अख्ख्या अर्ध्या गावाला इकडे सांगितलं असेल. 2 गावं होती, ती पहूर नावाची, त्या गावात शाळा होती, या गावात आम्ही राहायचो. आमच्या बाईंच्या मुलीचं नाव पल्लवी आहे, आमच्या बाईंचं नाव पल्लवी ठेवलं. म्हणजे तो जो एक अटॅचमेंट होती ना, तो जो गोडवा होता ना, तो शब्दात नाही वर्णन होणार. तो मी फक्त मनात माझं चालू रिअलाइज, ते मला दिसतंय आता समोर. नाही, पण हे काही प्रमाणात पुण्यात सुद्धा होतं. मी शाळेत असताना आईचं शाळेतल्या शिक्षिकांशी
काहीतरी एक नातेसंबंध त्यांचा असायचा. हा, हा. म्हणजे यायचे पालक किंवा ते गॅदरिंग्सना वगैरे यायचे, किंवा वाटेत कधीतरी कुठेतरी भाजी घेताना शिक्षिका भेटायच्या, हो, कारण हो, जिथे हो. शाळा आहे तिथे जवळपास राहणारे लोक हा, हा, असायचे ना हा, सगळे. हा, हा. त्यामुळे हे काही प्रमाणात मला कळतंय. मग ते मला समजून घेतलं मी मनातल्या मनात, की अरे हे असं होतं म्हणून कदाचित त्यावेळेच्या मुलं म्हणतात की आमच्या वेळेस खूप कडक शिक्षण होतं, आमच्या वेळेस खूप असं शिकायचो आम्ही, आमचा पोर्शन वेगळाच होता, आमचे गुरुजी शाळेतच राहायचे, गावातच राहायचे, आणि तो जो दरारा होता, तो जो वचक होता, तो म्हणजे एक प्रेममय वचक होता. प्रेमळ धाक. येस, प्रेमळ धाक होता तो एक. मग मी सहज म्हटलं की आपण जर या मुलांच्या घरी गेलो, यांची काय परिस्थिती आहे ही जाणून घेतली, या मुलांच्या आईवडील काय करतात, यांचं कौटुंबिक स्थिती कशी आहे, घरात किती जण आहेत, यांच्या घरातलं वातावरण कसं आहे, हे किती भावंड, किती बहीण आहे, किती सलोखा यांच्या घरात आहे, हे जर आपण बघितलं तर. आणि संध्याकाळच्या वेळेला माझ्या मते मुलांनी छान फ्रेश वगैरे व्हावं, शाळेतून यावं, थोडं खेळावं, बागडावं, आणि आईने दिलेला नाश्ता फराळ करावा आणि अभ्यासाला बसावं असं मला वाटतं. की बसावं म्हणजे दिवसभरात काय झालं ते बघावं, होमवर्क वगैरे करावा. म्हटलं जाऊन बघू. मग मी मुलांना न सांगता असते ही व्हिजिट माझी, तरी महिन्यातून 1 व्हिजिट 2 व्हिजिट आरामात होतात. मग गेले, पण त्या व्हिजिटचा परिणाम असा झाला की अख्ख्या गाव हादरून गेलं की बापरे, मॅडम शाळेत यायला लागले रात्री पण. म्हणजे मॅडमचं आपल्याकडे लक्ष आहे, मॅडमचं आपल्याकडे लक्ष आहे, मॅडमचं मुलांकडे खूप लक्ष आहे. म्हणजे पालकांचा माझा जो संबंध होता तो जास्त जुळला. गेलो म्हणजे मग मला त्यातून जे रिप्लाय मिळाले ना ते मी सांगू नाही शकत. म्हणजे फार तुम्ही तर देवी आहात. वाटतं ना, म्हणजे शिक्षिकांविषयी असं वाटतं ना. आणि आता भरपूर व्हिजिट झाल्यामुळे तर असं झालंय, मॅडम तुमच्याकडे पुढचा पहिली सर्व केव्हा येईल? मग मी माझ्या नातवाला ना, आता नात तुमच्याकडे आहे, माझ्या नातवाला ना 1 वर्ष उशिरा टाकेल पण तुमच्याच वर्गात टाकेल. एवढं येऊन ठेपलंय म्हणजे. तर पालकांना भारी वाटतं. मला पण दिसतं की कोण मुलगा अभ्यास करतोय स्वतःहून स्वेच्छेने, कोणाची आई वडील असे आहेत की त्याच्या जो बसलेत, मुलाला वेळ देऊ शकतायत, हे कळलं मला. मग ती फॅमिली एकत्र जेवताना दिसली, कधी त्यांच्या घरात लाईट नाही दिसला मला. व्हिजिटला गेली म्हणून कळलं की माझ्या शब्देशकडे लाईटच नाहीये. किट्टा अंधार मॅडम, झोपडी वजा घर, लखतर लटकतायत साड्यांची, बाहेर बकऱ्या बे बे करतायत. मी आवाज दिला, शब्देश शब्देश. शब्देशचे बाबा घरी बाहेर आले. म्हटलं शब्देश कुठे गेला? आहे ना मॅडम. म्हटलं काय करतोय? म्हटलं की अभ्यास करतोय. म्हटलं अभ्यास करतोय, घरात लाईटचा किरण नाही. म्हटलं लाईट तर नाही तुमच्याकडे? मॅडम मोबाईलच्या बॅटरीत अभ्यास करतोय, लाईट नाही आमच्या घरी. बापरे, बघा, एकदम हृदयद्रावक म्हणजे प्रसंग आहे हा. तर मी म्हटलं लाईट नाही. मग म्हटलं बोलवा ना त्याला. मग तो बाहेर आला. म्हटलं शब्देश काय करतोय बाळा? वाचतोय. म्हटलं वाचतोय? काय वाचतोय? धडा. म्हटलं आता हा किती खरं किंवा किती खोटं बोलतो हे मला बघायचं होतं, कारण की दृश्य जे होतं ना, बरोबर, विश्वास ठेवण्यासारखं, ते विश्वास ठेवण्यासारखं नव्हतं. मग म्हटलं काय वाचतोय? 10वा धडा. म्हटलं कोणत्या धड्याचं नाव? वाहतुकीचे नियम. मी गार झाले. मी खरंच म्हटलं लेकरू वाचतंय. मी त्याच्यानंतर त्याला म्हणजे सोलर पॅनल जे असतं ना, सोलर पॅनलचा लाईट छोटासा तो दिला, तो त्याच्या पप्पांनी सेट केला आणि त्याचा अभ्यास सुरू झाला. अशी स्थिती ग्रामीण भागात आहे. काहींना तर फक्त आधार लागतो, आधार मिळतो आपण गेल्याबद्दल, मोठेपणा वाटतो. बापरे मॅडम, आणि आपल्या घरी आओ आओ बैठो, या मॅडम बसा, चहा घ्या, पाणी घ्या, हे ते. म्हणजे एक भावना पण कुठेतरी असतात, त्यांना आपण त्यांच्यातले वाटलो पाहिजे. खरं म्हणजे मुग्धाजी, आपण त्यांना त्यांच्यातले वाटले पाहिजे, कारण त्यांना बापरे मॅडमचं राहणं, मॅडमचं बोलणं असं काही खूप वेगळं विक्षिप्तपणा नको वाटायला. आपलं आपल्या जागी असेल, पण आपण त्यांच्यातलं त्यांच्यासारखं होऊन जर राहिलो तर मला त्याचे परिणाम दिसायला लागलेत, मला प्रोग्रेस दिसायला लागलाय, आणि मला अख्खं गाव माझं झालंय, मी गावाची झाले. आणि माझं एक ब्रीद वाक्यच आहे, जेव्हा गाव शाळेत आणि शाळा गावात पोहोचेल ना, तेव्हाच त्या गावाचा खऱ्या अर्थाने शैक्षणिक विकास होईल. आणि हे होतंय, हे होतंय.
नाही, आणि काय होतं ना बाई, शाळा म्हणजे काय, शेवटी ती वास्तू असते. आपल्याला शाळेशी जे काही वाटतं, कनेक्ट जो वाटतो, तो बेसिकली त्या शिक्षकांविषयी वाटत असतो. आपल्यासाठी ते शिक्षक म्हणजे ती शाळा असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाता तेव्हा त्यांना खरंच शाळेशी आपलं काहीतरी नातं आहे असं वाटत असणार, आणि त्यामुळे त्यांनाही तुमच्यापर्यंत पोहोचावं असं वाटत असेल. म्हणजे ते दोन्ही बाजूनी असतं ना, एका बाजूनी नसतं ते. एका बाजूने ते असूच शकत नाही. आणि ते जेव्हा दोघी बाजूने जुळून येईल ना, तेव्हाच खऱ्या अर्थाने तो जो त्रिकोट आहे ना, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी, तो पूर्ण होईल. म्हणजे तो जुळेल. ते तिघं शिरोबिंदू जुळले पाहिजेत एकमेकांना ना, तेव्हा तो त्रिकूट खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. नाही तर उगीच तो त्रिकूट असण्यात काही मजा नाही आहे. बरोबर. यातला जो शिक्षक हा एक भाग तुम्ही म्हणालात, तर गेल्या काही वर्षात एकूणच आम्हाला असं दृश्य दिसतंय निदान शहरामध्ये, की प्राथमिक शाळांच्या शिक्षिका किंवा शिक्षक कुणाला फारसं व्हायचं नसतं. तुमच्या भागात तशी परिस्थिती आहे का? याचं कारण आर्थिक उत्पन्न त्यातून फारसं होत नाही हे आहे का, त्यात कमीपणा वाटतो हे आहे का, ह्याच्यापेक्षा आता लोकांना मोठे मोठे जॉब्स करायचे असतात हे आहे, हे मला कळत नाही. खरं तर पूर्वी हे एक फार नोबल प्रोफेशन ज्याला म्हणतात तसं म्हटलं जायचं, की शिक्षक हे एक फार उदात्त हा व्यवसाय आहे किंवा केलं पाहिजे, कोणीही शिक्षक असलं पाहिजे वगैरे वगैरे, गुरु. आता तसं राहिलेलं नाही आहे फारसं. तर एकूणच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जी शिक्षक भरती होते तिचीही संख्या रोडावत चालली आहे असं तुम्हाला वाटतं? ते विद्यार्थ्यांवर असतं. आपले विद्यार्थी जर आपण जिल्हा परिषद शाळेत टिकवून ठेवले, वाढवले, तर शिक्षक वाढतील पटसंख्येनुसार. पण शिक्षक होण्यात काहीच दुय्यम मत नाहीये. शिक्षक झालं पाहिजे. कारण आपण शिक्षक म्हणजे समोरच्याला शिक्षक एवढा एबल करतो की तो क्लासवर ऑफिसर होईल, IT इंजिनियर होईल, IIT होईल, MBBS होईल, डॉक्टर होईल, वकील होईल, काय जे असेल ते. मग सर्वच असे झाले तर यांना करणारे, पुढच्या पिढीला यांना असं करणारे कोण असेल ना खाली? बरोबर. हा एक विषय. तर म्हणून शिक्षकी पेशा स्वीकारणं खूप छान असतं. मी वर्गात एकदा सहजच तुम्हाला काय व्हावं असं वाटतं म्हटलं, सर्वांनी नाव सांगायचं आणि म्हणायचं की मला असं असं व्हावं असं वाटतं. मग झाला खेळ सुरू. खेळच असतो रोज दिवसभर. मग मी म्हटलं की सांगा प्रत्येकाने. कोण डॉक्टर म्हटलं, कोण इंजिनियर म्हटलं. माझा शब्देश काय म्हटलं माहिती, ज्याच्या घरात लाईट नाही, मॅडम मला मिसाईल मॅन व्हायचंय. बर. ज्याच्या घरात आज लाईट नाही त्याला मिसाईल मॅन व्हायचंय. माझ्या वर्गात काही मुली आहेत की त्यांना साधं वही पेन पण नसतो. त्यांना शाळा गणवेश देते गव्हर्नमेंट, जिल्हा परिषद आमची शूज सॉक्स देते, म्हणून त्या कपड्यांवरती शाळेत येतात. असे काही विद्यार्थी आहेत. मग माझी आराध्या काय म्हणते, सगळ्या कोण काय म्हणतच होतं. आराध्या मला म्हणते की मॅडम मला टीचर व्हायचंय तुमच्यासारखं. मॅडम मी 2 मिनटं शांत होते. माझं शारलेलं अंग, माझ्या डोळ्यात पाणी. म्हणजे मी विचार केला, म्हटलं हिला शिक्षक व्हायचंय, हिचं ऑब्झर्वेशन तर बघा, लेकरू पाहिलं दुसरीतलं, तिला वाटतं मी शिक्षक व्हावं. म्हणजे किती आपला पडसाद मुलांवर उतरू शकतो निश्चित हे तिथे आहे. त्यासाठी त्यांना दिलं गेलं पाहिजे ते प्रेम, त्यांना जवळ घेतलं पाहिजे, त्यांना आपल्या ममतेचा ओलावा मिळाला पाहिजे, तेव्हा हे शब्द होतील. आणि असेच जर एक एक बॅचमधून इतके शिक्षक व्हायला लागले तर हा प्रश्न पुढच्या बॅचला कोणी विचारणार नाही. हो. नाही, कारण हा प्रश्न फार गंभीर होत चाललाय. म्हणजे अनेकदा आजूबाजूला चांगले शिक्षक नाहीत ही आता वस्तुस्थिती झाली आहे. म्हणजे हे भीतीदायक चित्र आहे. पण असंख्य शैक्षणिक संस्थांमध्ये हल्ली चांगले शिक्षक मिळत नाहीत, असलेले टिकत नाहीत, हे प्रश्न झालेत. कारण त्यांच्यातले बहुतेक जण नंतर आपले क्लासेस, त्यांनाही अर्थार्जनाचा काहीतरी त्यांचा प्रश्न असेल, त्याच्यामुळे त्यांचे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस असतात. त्यामुळे शाळा कॉलेजेसमध्ये आता चांगले शिक्षक नाहीत, ही एक सार्वत्रिक तक्रार झालेली आहे. त्याला थोडा पेमेंटचा पण इश्यू असू शकतो की पोटाची खळगी भरण्यासाठी आणि आपल्याला आपला जो रोजचा काही दिनक्रम आहे तो पूर्ण करण्यासाठी. पण तुम्ही जे आत्ता म्हणालात तसं अनेकदा असंही आमच्या कानावर येतं की जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विशेषतः 1ली ते 4थी 2च शिक्षक आहेत, किंवा आता नवीन न्यू एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे एका विशिष्ट पटसंख्येच्या खाली वर्गात मुलं असली तर मग ते 2-3 शाळांचं काय विलिनीकरण करतायत वगैरे वगैरे.
अशा बऱ्याच गोष्टी आहेत. माझा प्रश्न असा आहे की ही जी सततची बदलणारी धोरणं असतात, जी बदलत राहणार, ह्यांच्याशी जुळवून घेणं किती कठीण असतं तुम्हाला? धोरणं बदलतायत, पण ती वाईट नाही आहेत, चांगली आहेत. हं. ठीक आहे, ऑनलाईन कामं असतील किंवा अजून आम्हाला शिक्षकांना इतरही कामं येतात, ती सर्वांनाच येतात, सर्वांसाठीच सारखी असतात. ती माझ्या मते हसत खेळत करून टाकावी. म्हणजे निवडणूक ड्युटी वगैरे जी असते ती ती असं मलाही तेच कामं असतात, ते हसत खेळत करून टाकावी. आणि आपण जर सुबत्तापूर्ण आहोत तर अजून सांगू इच्छिते की माझ्या वर्गात मी असं ऑब्झर्वेशन केलं मॅडम की गेल्या 8 वर्षांपासून एक असिस्टंट टीचर ठेवली आहे. अच्छा. मी बघितलं की अरे इंग्लिश मीडियमकडे लोकांचा ओढ होतोय. मग तिथल्या त्या शिक्षिकांचं राहणीमान, बोलणं, एका वर्गात 2 टीचर, लेडीज टीचर असतात बहुतांश, लहान मुलांना तरी. मग ती दुसरी टीचर एक फक्त शिकवण्यासाठी, दुसरी होमवर्क चेक करते, काही मुलांच्या भौतिक शारीरिक गरजा पूर्ण करते. मग किती छान नाही. आणि हास्तल पगडा पालकांवर आहे. तिथे 2 शिक्षक आहेत एका वर्गात, एक मॅडम फक्त शिकवायलाच असतात. म्हटलं हे जर आपण सुरू केलं तर म्हणजे मी स्वतःच आ बेल आणि मुझे माल सुरू केलेलं आहे. म्हणजे मी गावातलेच, आमच्याच गावातलं, आमच्याच विद्यार्थ्यांचे पालक ठेवते. 2-3 वेळेस झालं माझं असं करून. तर ती मी माझ्या वर्गात बोलवून घेते स्वतः. तिला मी माझ्या कमाईतलं मेहनताना देते. आणि विशेष म्हणजे मी काय करते रोज, कुठल्या क्षणाला मी काय करते हे ऑब्झर्वेटर आणलंय मी रोज माझ्यासाठी. म्हणजे माझ्यावर ऑब्झर्व ठेवणारा एक कॅमेराच मी सोबत घेऊन आली आहे स्वतःहून, की जो गावात सांगू शकतो की मॅडम असं शिकवतात, तसं शिकवतात, शिकवत नाही का, झोपलेल्या असतात का, जेवतात का, गप्पा करतात, हेच प्रश्न असतात ना लोकांना. तर मी स्वतःहूनच ओढून आणलंय ते. आणि अशा पद्धतीने ती मुलांच्या शारीरिक भौतिक गरजा पूर्ण करते, वर्गाची साफसफाई करते. आमच्याकडे शिपाई, क्लर्क अशा कुठल्याच पदं आमच्याकडे नसतात, फक्त शिक्षक, प्राध्यापक, शाळा, आम्हीच सर्व काय करायचं असतं शिक्षकांनी. तर ती हे बाकी सर्व करते, सफाई करते मुलांचं. अगदी केस विस्कटले ना तर ती भांग पण पाडून देते मुलांना. तिला मी सांगितलं तुला कुठली कुठली कामं करायची, आणि ती हे करते. मला एकच काम आहे, एक म्हणजे मुलांना शिकवणं, आणि दुसरं म्हणजे न सांगता मुलांना जीव लावणं, त्यांना आपलं समजणं. माझ्याकडे जर एवढेच कामं आहेत, शिकवणं आणि जीव लावणं, तर मी ते किती व्यवस्थित करू शकते. आणि हे करत करत मग मी ह्या ज्या शालेय आमच्याकडनं वरतून आलेल्या बाबी असतात, काही म्हणजे डॉक्युमेंटली असतील किंवा काही कागदोपत्रांचे पूर्ण करण्याचे असतील, लिंक भरणं असेल, काय असेल, आमचे सर्वेक्षण असतील, इलेक्शनच्या ड्युट्या असतील, हे असंच खेळत करायचं आहे ना, करायचंच आहे ना. जॉब तर नाही सोडायचा ना आपल्याला, याच्यासाठी करायचंय ना, आपल्याला पुरेसा पैसा मिळतोय त्यातून, मग ते असंच खेळतच करायचं ना. रडगाणं करून काय फायदा आहे, खरंय, रडून काय फायदा आहे. करायचंय असंच खेळत करा, मोकळं व्हा, आणखी आपल्या कामाला रुजू व्हा. पण मग हे सगळं असं असताना ही एक जी सतत भीती आता निर्माण झाली आहे की जिल्हा परिषदेच्या शाळा काही वर्षांनी बंदच होण्याच्या मार्गावर आहेत. भीती वाटते मॅडम या शब्दाची. पण तुमच्या आजूबाजूच्या, तुमच्या परिसरामध्ये असलेल्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती बघता भविष्यात हे होण्याची शक्यता कितपत वाटते तुम्हाला? मॅडम, सर्वांनी जर काम केलं, समोर बसलेलं मूल आपलं समजून काम केलं, त्यांना आपलं समजलं. आपल्या घरात नसतात का 2 लेकरं? कोणत्या कोणत्या शिक्षकांची मुलं मागे आहे असं काही? प्रत्येक शिक्षकाची 2 लेकरं घरातली छान शिकलेली आहेत, खूप उच्च विद्याविभूषित झालेली आहेत, फॉरेनला जातात, वेगवेगळे काय प्रयोग करतात, कंपन्या कारखाने टाकतायत, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या जॉबला आहेत, क्लास 1 ऑफिसर आहेत, UPSC MPSC सारख्या परीक्षा क्रॅक करतायत. तेच जर आपण यांना समजलं तर, सर्व शिक्षक जर छान कामाला लागलेत तर काहीतरी आपण म्हणजे जे काय करत नसेल ना ते पळवाट आहे असं मला वाटतं. अगदी सरळ सरळ की हे म्हणून करत नाही, ते म्हणून करत नाही, ह्या पळवाटा झाल्यात. पण नो ऑप्शन या एका 2 शब्दांच्या ओळीखाली आपण काम करूया. ऑप्शन सांगायचं नाही, काम सुरू ठेवायचं. तर मला नाही वाटत जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडतील. ठीक आहे, मी पण बघते की काही बंद पडत आहेत, काही मार्गावर आहेत, पण काही वाढतायत.
काही वाढता येत आणि ह्या वाढणाऱ्या शाळांकडे बाकीच्यांनी बघावं आणि असंच थोडंसं काहीतरी स्वतःमध्ये बाणवावं, त्याचं अनुकरण करावं. आणि मला वाटतं तो जो शब्द आहे, भयावह शब्द आहे तो, म्हणजे माझं हृदय पिळवटून टाकणारा म्हणा किंवा माझं छाती दुखायला लागली असा शब्द ऐकून, तो शब्द ऐकण्याची गरज नको येऊ दे आपल्यावर. बाई, ही जी तुमची सकारात्मकता आहे ना, ती तुमच्या वर्गातल्या मुलांपर्यंत पोहोचत असणार. येस. बाई, मला एक सांगा की तुम्ही शालेय अभ्यासक्रमाच्या पलीकडे अजून, जसं तुम्ही हे होम व्हिजिट्सचं करता, तशा अजूनही काही गोष्टी करता. हो. तुम्ही मुलांच्या हेल्थबद्दल एक काहीतरी तुमचा विशिष्ट काय ते असतं, तुम्ही मला सांगा. तुम्ही काहीतरी प्रकार करता. आमचा ग्रामीण भाग, आई वडील शेतावर, कंपनीमध्ये किंवा आमच्या भागात जी कामं चालतात, फॉर एक्झाम्पल आमच्या भागात आम्ही जळगावची केळीवाली लोक, केळीच्या ट्रकवर केळी वाहण्यासाठी जाणारे पालक आमचे. तर आमच्या भागात केळी आणि सोनं दोन्ही गोष्टी आहे, पण सोनं आमच्यापर्यंत पोहोचत नाही. आमच्याकडे ती केळी मात्र पोहोचतात. त्या केळीच्या गाड्यांवर काम करणारे आमचे पालक. तर एक दिवस माझा कामील आजारी पडला, फणफणाट ताप. ती माझी असिस्टंट आरती त्याला घेऊन आली, मॅडम याला खूप पस्ताप आहे. बघतो तर पोरगं फणफणाट. म्हटलं कामील बाळा घरी जा, खूप ताप आहे तुला, आई बाबांना सांग की दवाखान्यात घेऊन जा. मॅडम पप्पा घरी नाही आहे. म्हटलं आई शेतावर गेली आहे. पप्पा केळीचे खांब व्हायला गेले. म्हणजे अंगात फणफणतोय तापाने पोरग आणि त्याला घरी जायची इच्छा नाही आहे. मग कमी कोण पडतंय? मी तत्क्षणी डॉक्टरांना व्हिजिट केली. डॉक्टरांकडनं मी ताप, थंडी, सर्दी, खोकला, इन्फेक्शन, उलट्या, पोटदुखी, छोटे छोटे प्रॉब्लेम, कान दुखणे विद्यार्थ्यांचा, अशा काही बाबींवर औषधी लिहून आणली, औषधी विकत आणली. आणि त्या दिवसापासून म्हणजे मला कामिलने छोटंसं डॉक्टर केलंय माझ्या कामिलने. आणि त्या दिवसापासून सुरू झालंय, याला हे होतंय बघ, तिथे चिठ्ठ्या लावल्या औषधावर, कुठली द्यायची बघून घे. ती जी माझी असिस्टंट आहे ती त्याला औषधी देते. मी नेब्युलायझेशनचं एक मशीन पण घेतलंय वाफ देण्यासाठी. मला म्हणजे सर्दी खोकला एकदम जनरल प्रॉब्लेम आहे विद्यार्थ्यांचा. तेवढं दिलं त्याला, थोडं बरं वाटलं, लगेच तो कामाला लागतो. म्हणजे तो जो म्हणते ना ओलावा, अटॅचमेंट, ती ही आहे. आणि हे खूप गरजेचं आहे. म्हणजे मला तेव्हापासून वाटायला लागलं की अरे हे गरजेचं आहे, असं केलं पाहिजे आपण. आई वडील घरी नसतात, मुलांना घरी जायची इच्छा नसते, मग यांच्या ह्या बाबी पुरवेल कोण? ते लेकरू काय आपण तसंच संध्याकाळपर्यंत तापात फणफणू द्यायचंय का? खरं म्हणजे आपण त्यांच्यात शिरलो ना की मग प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नांना उत्तर आपण शोधायचे असतात. आणि अशा पद्धतीने त्याचं उत्तर शोधलं गेलं. मग हा तुमचा हेल्थ दरबार? येस, हा आमचा हेल्थ दरबार. एका टेबलावर अशा सगळ्या प्रकारच्या बॉटल्स वगैरे ठेवलेले असतात आणि मग त्या नेब्युलायझेशनचं औषध वगैरे, ते मशीन, मग तितकं मी इलेक्ट्रिसिटी वगैरे तयार करून घेतली, तशी ती पण करावी लागेल. बरोबर. हां, तसं करून घेतलंय आणि अशा पद्धतीने हा वर्ग चालतो. याचा हेवा वाटावा, कोणाची नजर नाही लागावी, नाही लागणार, असा हा कार्यक्रम चालतो. नाही हां, असं निश्चित काही नाही. हां, तर एक DPP प्रोग्राम पण आहे माझ्याकडे. DPP जेव्हा माझी मुलं कोट्याला शिकायला गेली होती. DPP म्हणजे काय? हां, डेली प्रॅक्टिस प्रोग्राम. अच्छा. तर तिथे माझ्या मुलांना DPP रोज मिळायची सोडवायला. ते घरी येऊन जो भाग शिकवला गेला, DPP म्हणजे डेली प्रॅक्टिस प्रोग्राम, त्याच्यावरची 40, 50, 60, 70 काहीतरी उदाहरणं असायची. अच्छा. ती मुलांनी घरी सॉल्व्ह करायची. जे नाही जमले ते दुसऱ्या दिवशी त्याचं मार्गदर्शन घ्यायला आपल्या शिक्षकांकडे जायचं, असंच ते काही होतं. मग मला ते एकदम रिअलाईज झालं की अरे जे नवं ते हवं ना. माझा स्वभाव आहे, जे नवं ते हवं. म्हटलं आपण असं नाही काय करू शकत? बरं, माझ्याकडे फक्त दुसरीची मुलं नाही आहेत,
माझ्याकडे अख्ख्या गावातली 7वी ते 11वी पर्यंतची मुलं पण येतात. मग मी जो भाग शिकवते त्या भागावर एक DPP तयार करते. त्याचं झेरॉक्स वगैरे करून मुलांना सोडवायला देते. ज्यांना जेवढे प्रश्न जमतील ते सोडवतात, करतात. आणि जे अडतील, जे त्यांना जमणार नाही, त्यांना मी पुन्हा सांगते, पुन्हा एकदा प्रयत्न करा. पुन्हा एकदा आपण शिकलेलं सगळं ज्ञान पणाला लावा. अजून 2-4 अड्डा सुटतात. आणि मग जे नंतर नाही आले ते मी अजून म्हणते, आठवा तुला नाही आला, तुला आला, तुला आला ना, तू याला शिकव. चला 13वा प्रश्न कोणाला आलाय, यांना यांना यांना. कोणाला नाही जमला, अच्छा याला याला, चल तू याला शिकव, तू त्याला शिकव. आणि फॉर एक्झाम्पल एखादी प्रश्न कोणालाच नाही आला तर मी आहेच. बरोबर. अशा पद्धतीने माझ्याकडे DPP लर्निंग प्रोग्राम पण सुरू आहे. काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं. मग हे सगळे कार्यक्रम होतात केव्हा, तर हे सर्व कार्यक्रम आणि ह्या विजिट्स, फील्ड विजिट्स हे होतात सॅटरडेला. आमची शाळा 7 ते पावणे 11 असते. ती सुटल्यानंतर संडेला अख्खा दिवस माझा, मला कोणाचीच भीती नाही. आणि मला आनंद होतो संडे येण्याचा, की चला आज तर मी राणी आहे बिलकुल, मी म्हणेल ते होईल आणि मी म्हणेल त्या वेळेत होईल. आणि शासकीय सुट्यांच्या दिवशी, गुरु नानक जयंती असेल, ख्रिसमस असेल, पाडवा असेल, अजून काय असेल, त्या दिवशी शाळा भरायची वेळ नाही आहे, शाळा सुटायची तर अजिबात वेळ नाही आहे. आणि या 3 दिवशी प्रोग्राम चालतात. असं नाही की मी शाळेच्या वेळात फक्त शाळा, कारण की मला काही प्रशासकीय बाबी आहेत. बरोबर. माझ्यावर मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, अधिकारी आहेत. मी ते नाही काही प्रॉब्लेम आणत, तिथे नाही, त्यांना प्रॉब्लेम पण नाही आणत नाही. आणि शाळेच्या व्यतिरिक्त करते म्हणून मला परमिशनची पण गरज नाही. मला परमिशनची गरज असते पालकांची. पालकांचा त्याला पूर्ण सपोर्ट आहे. मग मी हे म्हणून इझिली करू शकते. खरं तर हा प्रोग्राम इतका इझिली होतो, त्याला हेच कारण आहे. मग दुसरा प्रश्न निर्माण होतो, यांना वाहतुकीचं साधन निर्माण करणं, 25-30 किलोमीटर अंतरावर त्यांना नेणं, जबाबदारीने नेणं, जबाबदारीने आणणं, उतरवणं वारंवार, चढवणं वारंवार. कारण एकदा गेलो ना तर साधारण 4-5 व्हिजिट फील्ड होतं. म्हणजे 4-5 ठिकाणी आम्ही जाऊ शकतो. बरोबर. 4-5 ठिकाणी एक आलो म्हणजे चला. असं असतं ना की हे जे सर्व चालू आहे हे माझ्या स्वखर्चाने सुरू आहे. बरोबर. तर माझं असं असतं की आपण एक 4-5 प्रोजेक्ट जर केले तर बरं होईल, बाकी पुढच्या वेळेस करूया. बरोबर. मग मी हे असं करत असताना मला पालकांचा सपोर्ट असला की माझं काम फत्ते. मग हे सगळं सुरू असतं. आणि ते लेकरू घरी जाऊन जे सांगतं ना, पालक पुढच्या वेळेस मला नाही म्हणत, मॅडम पुढची व्हिजिट कधी आहे, हा प्रश्न असतो. आणि अशा पद्धतीने हे काम चालतं. म्हणजे शाळेच्या दिवसात, शाळेच्या वेळेला थोडंसंही गालबोट लागायला नको आणि इतर दिवसात 1 मिनिटही वाया घालवायला नको. नाही, पण हे जे तुम्ही म्हणालात की मी त्या दिवसांमध्ये राणी असते आणि मला कोणी काही विचारत नाही, पण मग त्या राणीचा एक तिचा माल पण असतो, ज्याच्यामध्ये सुद्धा काही माणसं असतात जी विशेषतः सुट्टीच्या दिवशी वगैरे वाट बघत असतात की कदाचित आज तरी आपल्याला ह्या घरात सापडतील, आपल्या बरोबर असतील. त्यांची ह्या सगळ्या विषयीची काय प्रतिक्रिया असते, म्हणजे तुमच्या घरच्यांचं काय म्हणणं असतं? कारण तुम्ही शाळेच्या वेळातच फक्त शिक्षिका नाही आहात, तुम्ही 24 तास शिक्षिका आहात. त्यांचं काय म्हणणं असतं ह्या इतर सगळ्या ऍक्टिव्हिटीज बद्दल, असं आपण म्हणूया? नाही, मी घरात वेळ देत नाही असं नाही. प्रत्येकाची एक हातोडी असते ना, आपलं घर वाढवणं, घर मोठं करणं. मला माझ्या पोटची 2 मुलं. माझा एक मुलगा IT इंजिनियर आहे, सुनबाई IT इंजिनियर आहे. माझा धाकटा मुलगा IIT इंजिनियर आहे. यांची एक कंपनी आहे हेक्झानोवेट नावाची. तर हे यांचं काम करतात. मी त्यांना फक्त जीव लावते. आजपर्यंत शिक्षण वगैरे ह्या सगळ्या बाबी झाल्यात. माझे मिस्टर आहेत राजेश वाडेकर म्हणून, ते पण एका माध्यमिक शाळेला शिक्षक आहेत. हाडामासाचे डबल MA झालेले इंग्लिश टीचर आहेत. ते आमच्या मूळ गावचे आज रोजी सरपंच आहेत. हो. तर ही सर्व मंडळी आणि माझ्या रक्तातला तो शिक्षकी पेशाचा गुण हा मी सगळा मस्त छान मॅच करते. प्रत्येकाचं एक कौशल्य असतं ना. मला माझ्या घरात सर्वजण मदत करतात. मला म्हणजे उलट असं, आई इथं असं असं खूप छान आहे बरं का, तिथे विजिटला जाऊन येशील.
मग का हो त्या स्वामीला जायचं होतं मला, थोडं बघा ना जरा पुढे जाऊन. म्हणजे ते प्रॉपर जळगावात असतात. मी गाडी घेऊन येणार असते राणी. मग मी राजाला सांगते माझ्या की अहो तिथं जायचंय ना स्वामींना, थोडं बघा ना ते काय म्हणतायत वगैरे, त्यांची काय इच्छा आहे किंवा त्यांच्याकडे माणसं आहेत का यावेळेस, ते मशिनरी सुरू करून दाखवतील का मला, त्यांच्याकडे वेळ आहे का, त्यांचं सुट्टी संपली आहे की काय आहे, त्यांचं केव्हा बंद होणार आहे, हे राजा राणीला सांगतो. राणीची गाडी आपली सुरू असते. अशा पद्धतीने हा प्रवास सुरू असतो. म्हणजे मी एवढी श्रीमंत आहे की मी एकूण ते एक मुलगी, मला 3 भाऊ आहेत. तर माझ्या वडिलांच्या वेळेस सुद्धा मी जशी नवीन सर्व्हिसला लागली तेव्हा वडिलांनी पण मला पहिल्याच शब्दात सांगितलं होतं, बाळा महिनाभर खर्च करून घे, पेमेंट महिनाभर खर्च करून घे. मग खर्च कसा, का रे बाळा तू का नाही लिहिते, मॅडम वही नाही आहे, 40 रुपये घे, वही घे, पण रिकामी नको बसू. का रे बाळा वाचत नाही आहे, का नाही लिहिलं तू, होमवर्क का नाही केला, मॅडम पेन नव्हता, 10 रुपये घे, पेन घे. हे मॅडम 95व्या वर्षापासून चालू आहे. 1995 पासून हा कार्यक्रम सुरू आहे. आणि आता माझं थोडं वय झालं पण मग जे पण काय एक मुलगी म्हणून मला काय लागायचं वगैरे, माझी ज्वेलरी असेल, काय असेल, साडीचा खर्च असेल, तो मी सर्व करून माझ्या वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे मी उरलेलं पेमेंट पप्पांना द्यायचे, माझ्या अण्णांना द्यायचे. आणि कुणास ठाऊक मी माझी ब्रह्मांडात फेकली जी इच्छा होती ती माझ्याकडनं पूर्ण ब्रह्मांड फिरून पुन्हा तशाच पद्धतीने मला रिटर्न झाली. मग मी माहेरवाशींची सावकार आहे, वाडेकरांकडे आली. वाडेकर पण तसेच निघावेत. वाडेकरांची पण तीच इच्छा, ठीक आहे तुला आवड आहे. यांचं कारण असं झालं की मी जरा वेल एज्युकेटेड किंवा आई वडील सुशिक्षित असलेल्या, नोकरदार असलेल्या घरातली आणि साधारण परिस्थितीतले. तर यांना शिक्षणाची, गरीब मुलांची नको तेवढी कळकळ. म्हणजे ते एक संयुगच, एक रसायन खूप छान जमून आलं. त्यांचं म्हणणं पडलं तू करते छान आहे ना, किंवा गरिबांच्या मुलांसाठी करते, शिक्षण देते, त्यांना भौतिक सुविधा पुरवते, तुला पटलं तेवढं करत राहा. आणि मला तेच पुन्हा आलं की तू करून घे, तुला काय करायचं ते, महिना झाल्यावर उरलं तर दे. मी पहिल्याच शब्दात सांगितलं मी खूप श्रीमंत. खरंच आहे पण ते. आणि ही श्रीमंती वेगळी, तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांकडनं जे प्रेम मिळालंय, मी सगळ्यात ऑल ओव्हर श्रीमंत आहे. तुम्हाला शिक्षण मंत्र्यांनी फोन केला होता तुमच्या कामाचं कौतुक करायला. अच्छा, ते मला ऐकायचंय. बरं. दादासाहेब भुसेंनी तुम्हाला फोन केला होता. काय झालेलं ना, माझ्या वर्गातली मुलं अवघ्या 3 महिन्यात वाचतात, एकदम छान फ्लुएंट. म्हणून त्यांना जर मी काही आपले पुण्यतिथी, जयंती, थोर महात्मा नेत्यांच्या वगैरे असतात ना, त्यावेळेस काही भाषणं दिलेली आहे. वाचा, पाठ करा, आपल्याला प्रेझेंट करायचे. परिपाठात आमचं कायम काहीतरी असतं. सुविचार असेल, दिनदर्शिका असेल, पंचांग असेल, हे सर्व काही छोटे मोठे प्रोग्राम आमचे चालत असतात. गोष्ट सांगणे वगैरे, सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारणे. तर मी म्हणजे टिळकांची जयंती आली, चला हे घ्या करा. सावित्रीमाईंवर बोलायचंय आपल्याला, त्यांची जयंती येते, त्यांची पुण्यतिथी येते, शिवाजीराजांची येते. अशा पद्धतीने जे चालतं आमचं रुटीन असतं, ते शाळा मस्त छान चालतात सगळा प्रोग्राम. तर कर बाळा हे. एका चिमुरडीने जेव्हा मन की बात आपल्या प्रधानमंत्री मोदीजी साहेब जे आहेत त्यांचा जन्मदिनानिमित्त बघा 2 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर प्रोग्राम होता मन की बातला. तर त्या मन की बात मध्ये माझ्या मिस्टरांनी माझ्या वर्गासाठी काही पुस्तकं दिली. बर, होता त्यात प्रोग्राम की असं काहीतरी घडवून आणा वगैरे असं. मग ते पुस्तक वाटप करताना काही पंचक्रोशीतली मंडळी त्यांच्या सोबत आली आणि ती आली. त्यांना खूप छान वाटलं, वर्ग वगैरे बघितला गेला. मॅडम हे पण का तुमच्याकडे, ते पण का, मॅडम प्रत्येक चार्टला तुमच्याकडे लॅमिनेशन आहे. म्हटलं ते मुलांना हाताळायला, ते शो म्हणून नाही लावायचंय मला ना, ते हाताळायचंय म्हणून मी त्याला लॅमिनेशन केलेलं आहे. माझ्याकडे 300-400 चार्ट्स असतील की त्याला लॅमिनेशन केले. वर्ग वाईज ते बदलत राहतात, अभ्यासक्रम वाईज ते बदलत राहतात. त्यांनी ते सगळं बघितलं आणि म्हटले ज्ञानेश्वर जळकेकर म्हणून आहेत ते, मॅडम ही शाळा हा वर्ग नाही आहे, ही प्रयोगशाळा आहे. त्यांचं उद्गार बसलेत. मग मी म्हटलं सर ठीक आहे, वेळ होता थोडा, काही मंडळी यायची होती.
म्हटलं सर आमचं थोडं डेमॉन्स्ट्रेशन बघा जरा आमच्या मुलांना काय. हो हो मला आवडेल आवडेल अगदी करूया. मी माझ्या 4-5 मुलांना बोलायला लावलं. कोण महाराजांवर बोललंय, कोण सावित्रीमाईंवर बोललंय, कोण टिळकांवर बोललंय, कोण गांधींवर बोललंय, कोण लेख वाचवावर बोललंय, कोण श्रीजन्मा तुझी कहाणी यावर बोललंय. मग त्यांनी जे सर्व ऐकलं ते भारावून गेलेत. पहिलीची विद्यार्थिनी सावित्रीमाईंवर 7 मिनिटं नॉनस्टॉप नाट्यछटा करते, मी सावित्री बोलते. म्हटलं मॅडम हे कसं शक्य आहे? इतकीशी मुलगी एवढं पाठांतर, रजिस्टरचे 4 पानं पाठांतर आहे तिचे, कसं शक्य आहे? म्हटलं सर हिला वाचन येतं. पाठांतर केव्हा होईल? वाचन येईल. कागद घेते वाचत असते, सारखं सारखं वाचलं म्हणजे ते चैतन्याचं फुल आहे, ते फुलणारच ना, ती कळी उमलेलंच. तर त्याच्यामुळे हे वाचन आलं म्हटलं त्यांना. वाचन आलं म्हणून त्यांचं पाठांतर झालं. पाठांतर झालं तर मीच तिला 4-4 वेळेस त्या सावित्रींसारखी ॲक्शन करून दाखवते, पळवून दाखवते, खेळून दाखवते, भाकरी टाकून दाखवते, लिहून दाखवते, मेल्यानंतर धडाधड खाली पडून दाखवते. त्यानंतर त्या विधवा झाल्या म्हणून मीच तिला बांगड्या फोडून दाखवते, कुंकू पुसून दाखवते. ह्या ॲक्शन्स तिने सगळ्या तिच्या डोळ्यात टिपल्या. तिने विथ ॲक्शन सुंदर पद्धतीने हे सर्व काही करून दाखवलं. समोरची व्यक्ती अतिशय भारावून गेली. त्यांचं आणि भुसे साहेबांचं कधीतरी भेट झाली असेल. त्यांनी त्यांना सांगितलं की सर आमच्या गावाला पाथरी इथे एक गाव आहे शेजारीच, त्यातल्या शाळेतल्या अशा मुलींनी अशा पद्धतीवर इतक्या वेगळ्या वेगळ्या विषयांवर बोलणं केलं, भाषणं दिलीत, ॲक्शनसहित केलीत, अर्थासहित त्यांना समजते ते सगळं काही. कारण चेहऱ्यावरचा भाव जो असतो तो सांगतोय तुम्हाला समजतंय की नाही समजतंय. ते पण एकदम प्रेरित होऊन गेले, भाविक म्हणजे तेही भावुक झालेत. आणि मग त्यांनी फोन केला, म्हणे मॅडमांशी बोलायला मिळेल. म्हटलं का नाही सर. मग त्यांनी डायरेक्ट सांगितलं, म्हणे ती एक मुलगी ना आराध्या इतकं सुंदर बोलते, अनया आहे ना श्रीजन्मा तुझी कहाणी यावर बोलते. मला फोन केला. म्हटलं मॅडम अभिनंदन. मी आपलं शिकवत होती, मी असं बघितलं म्हटलं कोणाचा फोन आहे, अननोन होता. भाग्य माझं मी उचलला, आणि तो म्हणजे शिक्षण मंत्र्यांचा फोन मी उचलू शकले नसते कदाचित. बघितला, म्हटलं हॅलो, अननोन मी पूर्णपणे. कोण? मॅडम मी शिक्षण मंत्री दादा. ओ बापरे, दादासाहेब भुसे बोलतायत. आणि मला भीती, काही चुकलं तर नाही आपलं, डायरेक्ट फोन येतोय. मी पामर आहे मॅडम, माझ्यासारखी एक सामान्य शिक्षिका आणि शिक्षण मंत्री फोन करताय म्हटल्यावर मी गडगडून गेले ना, खरंच गडगडून गेले. आणि मग मॅडम अभिनंदन अभिनंदन. त्यांचा तो दरारा, त्यांच्या आवाजातला तो रुबाब, म्हटलं बापरे काय खरं नाही. मग तितकंच नाही त्यांचं समाधान झालं. ते 2-2 वेळेस अभिनंदन म्हणत होते. मॅडम तुमची आराध्याशी बोलायला मिळेल, मॅडम अनायाशी बोलायला मिळेल. म्हटलं हो, शाळेला वेळच नाही. फोन तर 9:15चा आलेला, शाळा तर 8-8:30चीच भरलेली, शाळेची खरी वेळ तर 11ची आहे. त्यांच्याशी बोलले म्हणजे मी सद्गतीच झाले की आज माझ्याशी नव्हे आराध्याशी अनायाशी बोलतायत. आणि मी तर म्हटलं मुलींना तुम्ही खूप भाग्यवान आहे, चिमुरड्यांना. वयाच्या 51व्या वर्षी शिक्षण मंत्र्यांशी मी संवाद साधू शकते आणि तुम्ही वयाच्या 6.5व्या वर्षी संवाद साधू शकतायत, तुम्ही भाग्यवान आहात. त्यांनी मला मोठं केलं मॅडम. माझे विद्यार्थी मला मोठं करतायत, मी नाही मोठे झाले, मला विद्यार्थी मोठं करतायत, एवढंच म्हणू शकेल. आणि भुसे साहेबांनी एवढ्या छोट्या गोष्टीचं एवढं मोठं, म्हणजे त्यांचा फोन आल्यामुळे माझे खांदे रुंदावलेत ना, माझं काम वाढलं. मी ते आनंदाने करते. आणि आता नुकतंच सकाळ सोहळा सन्मान पार पडला मुंबईला. तिथे पण भरपूर मंत्रीगण आलेलं, भरपूर दिग्गज कलाकार कलावंत आलेले, नाट्य सिनेमातले, सिनेमा मूवीतले लोक. असं व्हावं का की माझा सन्मान त्यांनीच करावा. भारी वाटलं, एकंदरीत मला फार छान वाटलं. एक गमतीचा प्रसंग सांगते. आमच्या परिपाठातनं असे प्रश्न विचारले जातात सामान्य ज्ञानावर. मग एका मुलाने, मॅडम मी सामान्य ज्ञान घेईल उद्याच्याला, फ्रायडे आणि सॅटर्डे आमचा वार असतो आमच्या वर्गाचा. ओके ठीक आहे. मग म्हटलं तू असं कर ना, तू पाठाचं नाव आणि त्याच्या लेखक किंवा त्या कवितेचं नाव असं घे. ठीक आहे. मग त्याने हा पाठ कोणी लिहिला आहे, ही कविता कोणी लिहिली आहे. त्याने विचारलं की पाऊस पाणी
हा पाठ कोणी लिहिलाय? अख्खा खालचा परिपाठाला बसलेला आमची बाकीची मुलं, दादासाहेब भुसे. ऍक्च्युली ते नाव होतं दादासाहेब कोते. म्हणजे मला हे म्हणायचंय की आमच्या छोट्या छोट्या एक 7-8 वर्षांच्या चिमुरड्यांना दादासाहेब भुसे त्या क्षणापासून परिचित झाले. त्यांच्या तोंडावर ते असं ओघळतायत. आणि आम्ही सर्व शिक्षक हसून उठलो की अरे यांच्या किती जवळचे आहेत नाही, किती भाग्यवान मुलं आहेत की शिक्षण मंत्र्याचं नाव असं मुखावर घेऊन राहिले ते अगदी अलगदपणे. म्हणजे असा तो गमतीचा प्रसंग. आम्ही खूप मजा आली त्या दिवशी. त्याचं उत्तर वेगळं होतं, पण तो दादासाहेब, बस आमचे दादासाहेब. नाही, मला आता काय झालंय की अहिराणी भाषा तुमच्या बाजूची आहे आणि त्याच्यामुळे बहिणाबाई चौधरी तुमच्या गावच्या. मग साने गुरुजींचं सगळं कार्यक्षेत्र, हो तेही अगदी जवळ, अंबळनेर तुमच्या जवळचं. मग बालकवी, हो ठोंबरे, त्र्यंबक बापूजी ठोंबरे, तेही तुमच्या बाजूचे. हो. आणि आता माझ्यासाठी तुमची शाळा आणि तुमच्या शाळेचे हे सगळे अनुभव, म्हणजे मला जळगाव या भागाची जी काही थोडीफार माहिती आहे त्याच्यामध्ये हे खूप एक काहीतरी मोलाची भर त्याच्यात पडली असं मला वाटतंय. मी कधी तिथे येईन मला माहिती नाही, पण आले तर मला तुमच्या शाळेला नक्की भेट द्यायला आवडेल. नक्की माझ्या लेकरांना भेट द्या. आपली भेट झाली आहे, पण माझ्या लेकरांना भेट द्या. नक्की येईन. पण पुन्हा एकदा मनापासून आभार. तुम्ही आलात, आम्हाला खूप आनंद झाला. धन्यवाद. आत्मविश्वास आणि प्रेरणेचे बळ पंखात घेऊया. आत्मविश्वास आणि प्रेरणेचे बळ पंखात घेऊया. घडवण्या उज्ज्वल भविष्य, उत्तुंग भरारी घेऊया. एवढंच सर्वांना सांगू इच्छिते. आणि या आरपारच्या मंचावर पुन्हा सर्वांना एकदा नमस्कार करते.